भार्गवी नवीन शो जो करणार आहे त्याच्यामध्ये तिला यश मिळेल का? 2012ला एका टॅरो रीडरला भेटले आणि तिने सांगितलं यू विल बिकम अ टॅरो रीडर. तेव्हा मी तिला इतक्या शिव्या घातल्या. आय एम हीलर बाय डेस्टिनी. माझ्या समोर आणून ठेवलं, माझ्याकडे पर्यायच नाही ठेवला. यहाँ पूरा लाल पैच दिख रहा है फिर भी जा रहे हो तो टॅरो विल गिव यू. ये आगे बॉस खतरा है. लोकांचा विश्वास नसतो. माझ्याकडे क्लायंट येते, असे काय ब्रेसलेट घालून होतं का, हे असं दगड बिगड ठेवून काय होत नाही माझं. असं नाही की असे पत्ते काढले आणि तुम्हाला आलं. नो, देर आर स्प्रेड्स, डिफरंट स्प्रेड्स इन टॅरो. गौतमजी म्हणायचे की हा रंग आहे ना, हे व्यसन आहे, हे एकदा लावलं ना की ते मरेपर्यंत जाणार नाहीये. खूप चुकीच्या अर्थाने हे सेल्फ लव्ह घेतलं जात आहे. सेल्फ लव्ह इज नॉट व्हॉट यू वॉन्ट टू डू. सेल्फ लव्ह इज सेल्फ डिसिप्लिन. इंडियामध्ये सेक्शुअलिटी बद्दल किंवा पिरियड्स बद्दल इज अ टॅबू. जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच व्यक्ती तुमच्या बरोबर असते, तीच तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतःसाठी रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. इफ यू वॉन्ट टू सी द चेंज, बी द चेंज. चेंज विल नॉट कम टू यू लाइक दैट. अगर तुम कोई चीज पूरे दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें वो मिलाने की असंच काहीतरी शाहरुख खान बोललाय ना. पण हे माझी आजी लहानपणी सोप्या शब्दात सांगायची. ती असं म्हणायची, तुमच्या जिभेवर सरस्वती वास करत असते आणि वास्तू कायम तथास्तू म्हणत असतं. त्यामुळे चांगलंच बोलावं, चांगला विचार करावा, तेव्हाच ब्रह्मांड तुम्हाला चांगली गोष्ट देत असते. ब्रह्मांड म्हणजे आजच्या भाषेत तुम्हाला कळेल युनिवर्स. युनिवर्स तुम्हाला सिग्नल्स देत असतं, तुम्हाला फक्त ते रिसीव्ह करायचे असतात. पण ही साधी सोपी गोष्ट नाही आहे. ह्याचं पण एक टेक्निक आहे. आपल्याला काही सिग्नल्स मिळत आहेत का, काही संदेश मिळत आहेत का, ते कसे आपल्यापर्यंत घ्यायचे, त्याच्यावर कसा विचार करायचा आणि त्याचे आचरणात ते कसे आणावे, ह्या टेक्निकबद्दल माहिती द्यायला आपल्याकडे आज एनर्जी हीलर वनश्री जोशी पांडे आली. हाय वनश्री. हाय भार्गवी. झाली फॉर्मल ओळख. आता वनश्री माझी खूप जुनी मैत्रीण आहे. एक फॉर्मल ओळख झाल्यानंतर आईस ब्रेक करूया. वनश्री माझी खूप जुनी मैत्रीण आहे. वनश्री एक उत्तम अभिनेत्री म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पण त्या पलीकडे खूप जणांना माहिती नसेल तर वनश्री ही त्यावेळेला टॉप 10 मध्ये होती मिस इंडियासाठी. सिलेक्ट झाले होते, पण मी महाराष्ट्र क्वीन मध्ये गेले आणि तिथे निवडून आले होते. सो वनश्री जेव्हा मी काम करत होते तेव्हा वनश्री वॉज अ सेन्सेशन. आय गुडनेस, एक मॉडेल फिगर, एक उंच मुलगी आणि असं किडकिडीत उंच मुलगी आणि एकदम मॉडेल अशी वनश्री होती. तिचे फोटोज आम्ही दाखवतो तुम्हाला की ही वनश्री असं. पण वनश्री, ॲक्टिंग टू हीलर हा तुझा जो एक प्रवास आहे, त्या प्रवासाविषयी थोडक्यात सांग. कारण त्याच्या पलीकडे तुझ्याकडे जे ज्ञान आहे ते मला असं वाटतं खूप मराठी लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. कारण आपल्याकडे या गोष्टी कमी प्रमाणात माहिती आहेत. आपल्याकडे वेगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण हा पण एक भाग आहे, हे आम्हाला पोचवायचं आहे. सो आपण तिथे येऊया. पण त्याच्या आधी एक ॲक्टर टू हीलर ह्या प्रवासाविषयी. मी ना हल्ली डिस्क्राईब कसं करते माहिती आहे, ॲक्टर बाय पॅशन आणि हीलर बाय डेस्टिनी. कारण हीलर व्हायचं म्हणजे मी स्वप्नातही विचार नव्हता केला की मला हिलिंग काय हेच माहीत नव्हतं. टिपिकल मिडल क्लास घरात जन्म झाला आहे, गिरगावमध्ये जन्म झाला आणि पवईला स्कूलिंग झालं. येस, भरतनाट्यम मी लहानपणापासून शिकले, कारण आईने नेहमी प्रोत्साहन दिलं मला. आणि 8वी 9वीत ते पिक्चरचं दिल बेताब आणि ते सगळे पिक्चर बघून असं होतं की ॲक्टिंगच करायची, मॉडेलिंगच करायची. आणि लकीली आईबाबांनी नेहमी सपोर्ट केलेला आहे. कारण आमच्या घरात ना कलेला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे कला, डान्स असो, वाचन असो, नाटक असो. आम्ही नेहमी साहित्य संघात नाटकाला जायचो, पिक्चर मेट्रोमध्ये पिक्चर बघायला जायचो, इव्हन घाटकोपरला वेळ काढून पिक्चर. त्यामुळे आमच्या घरात ना कलेला नेहमी प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे जेव्हा मी हे डिसिजन सांगितलं की मला ॲक्टिंगमध्ये जायचं आहे, मॉडेलिंगमध्ये जायचं आहे, तर आईबाबांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही 1 वर्ष देतो तुला. आणि गौतम राजाध्यक्षने माझं पहिलं फोटोशूट केलं होतं. त्यांनी मला एकच अट घातली होती की तू BA कर आधी आणि MA ला ॲडमिशन घे, मगच फोटो सेशन करणार आणि फर्स्ट क्लास पाहिजे. सो फर्स्ट क्लास नाही, पण 58% मिळाले BA ला. आणि फोटो सेशन झालं आणि मग स्ट्रगल सुरू, फोटो द्या. पूर्वीच्या काळात नव्हतं ना काय व्हॉट्सॲपवरती ऑडिशन. सो फोटो क्लोज, प्रोफाईल, फुल फिगर आणि सगळे घेऊन मग तसा स्ट्रगल पूर्ण सुरू होऊन हळूहळू मला कामं यायला लागली. आणि उंच आणि बारीक असल्यामुळे मला मॉडेलिंग, स्टिल ॲड्स, ॲडव्हर्टिजमेंट्स हे जास्त येत गेले. मग महाराष्ट्र सुंदरी जेव्हा प्रमोद नवलकरांनी मराठी मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी सुरुवात केली, तिथे मी पार्टिसिपेट केलं आणि तिथे मी जिंकली. त्याच्यानंतर मग मराठी इंडस्ट्रीमध्ये दामिनी हा माझा पहिला शो होता. त्याच्यातनं मी ॲक्टिंगला सुरुवात केली. पण नोबडी न्यू आय महाराष्ट्रीयन.
कारण एक तर आय ग्रू अप इन पवई, सेंट्रल स्कूलमध्ये एज्युकेशन झालं, त्यामुळे मी सगळे PhD होल्डर्स, MS अशा लोकांमध्ये, इंटेलेक्च्युअल लोकांमध्ये वाढल्यामुळे, आणि दिल्ली बोर्ड स्कूल असल्यामुळे इंग्लिश आणि हिंदी जास्त, पण घरी मराठीच बोलायचो. पण अपिरियन्सवरनं आणि ह्याच्यानं कोणी मराठी समजायचं नाही. सो ऍक्टिंगचा तो प्रवास सुरू झाला आणि भाषेवरनं मला खूप पहिल्यांदी टॉन्टिंग झालंय. मी खूप बारीक आहे, मराठी धड येत नाही, पण आय केप्ट गोईंग ऑन. कारण मला असं वाटतं की नो वन इज परफेक्ट. तुम्ही परफेक्टली किती एफर्ट्स घालून त्या गोष्टीपर्यंत पोहोचता. मग मी ते करत गेले. पण लवकरच इंडस्ट्री कळली मला 1-1.5 वर्षामध्ये, आणि मला असं वाटलं की नाही, आपल्याला लग्न करायला पाहिजे. कारण कमिंग फ्रॉम अ टिपिकल फॅमिली, 23व्या वर्षी लग्न केलं, आणि लकीली सासरकडचे चांगले असल्यामुळे नवरा त्यांनी मला प्रोत्साहन दिलं की तू कर ऍक्टिंग कंटिन्यू. पण देन आईचं असं म्हणणं होतं की वेळेत सगळ्या गोष्टी झालेल्या बऱ्या असतात, तुला आज कळणार नाही, तुला वयाच्या 40व्या वर्षी कळेल, जे मला आता कळतंय कारण माझी मुलगी आता 12वीत आहे. सो ती गणित, ते कॅल्क्युलेशन्स, म्हणजे आपल्याला असं वाटतं की की जुने विचार, जुन्या लोकांची जुनी मतं, पण मला आत्ता येऊन कळतं की का ते बरोबर होते, किंवा का त्यांचं जे म्हणणं होतं ते ऐकणं गरजेचं असतं, कारण त्याला आपल्याला अक्कल नसते. सो मग मला मुलगी झाली आणि मग सगळं छान चालू होतं. सिरियल्स, डेली सोप ते मी करतच होते, आणि नवरा IT मध्ये असल्यामुळे मी खूप आउट ऑफ इंडिया फिरायचे, आणि आई बाबांना फिरायची खूप आवड आहे, त्यामुळे अख्खं इंडिया लहानपणापासून पालथं घालणं हे सुरूच होतं. पण 2012ला असं घडलं ना की मला पोटात दुखायला लागलं आणि एक सर्जरी झाली अपेंडिक्सची, आणि तरी पोटात दुखत होतं. सो डॉक्टरांनी जेव्हा ते अपेंडिक्सला हे केलं, त्याचं टेस्ट वगैरे झाल्या, तेव्हा कळलं की मला एंडोमेट्रियोसिस आहे. आणि मग मला कळलं की मला एंडोमेट्रियोसिस नावाचा एक आजार आहे, जे मला लहानपणापासून पिरियड्समध्ये पोटात दुखायचं. ऍक्च्युली ते का दुखत होतं त्याचं कारण मला तेव्हा कळलं. तोपर्यंत माझी मुलगी एक 7-8 वर्षांची होती, आणि त्याच्यानंतर जो प्रवास सुरू झाला, म्हणजे 7 ऑपरेशन झाले. दरवर्षी एक ऑपरेशन, दर 15 दिवसांनी एक सोनोग्राफी, दर 3 महिन्याला एक MRI, मल्टिपल इंजेक्शन्स. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये ऑफकोर्स आपण एक नॉर्मल ह्युमन असतो की अरे काय झालंय, मला माझंच नशीब फुटकं, माझ्याच नशिबी का आलं. सो हे सगळं सुरू होतं, ऍक्टिंग पण सुरू होती, आणि त्याला नवरा माझा US होता, बिकॉज ही इज इन IT. सो तो तिथे होता, माझी मुलगी लहान होती, माझ्याकडे 24 तासाच्या बायका होत्या, कारण सगळं ते करणं म्हणजे तारेवरची कसरत होती. पण मी डिप्रेशनमध्ये जात होते. सो मला कुठेतरी ऍक्टिंग बंद नव्हती करायची, कारण तो एक असा प्लॅटफॉर्म होता की जिथून मी पॉझिटिव्हिटी घेत होते मला जगण्यासाठी. नाही तर मला असं होतं की मी काय करू. एका पॉइंटला भार्गवी मला असं वाटलं की आय एम युजलेस, की मी का जगते, की एवढा पैसा खर्च करतोय नवरा आणि मी बरीच होत नाही. आणि मग कोणीतरी मला सांगितलं की गो इनवर्ट जर्नी कर. तर मला ती कळलंच नाही व्हॉट इज इनवर्ट जर्नी. म्हणजे अर्धा महिना तर मी ह्याच्यातच शोधण्यात गेला की व्हॉट इज इनवर्ट जर्नी, की हे जे काही मला झालंय हे काहीतरी शिकवायला आलंय, हे मला कळत नव्हतं काय. सो तिथून शोध माझा जो सुरू झाला, आणि ती म्हणतात ना, वाचाल तर वाचाल, तर त्या म्हणीचा अर्थ तिथे कळला की त्यावेळेला मी प्रत्येक सर्जरी नंतर 3 महिने बेड रेस्ट. मग काय करायचं, किती नेटफ्लिक्स बघणार, किती मैत्रिणींना फोन करणार, किती तुम्ही करणार. वाचायला सुरुवात केली की का होतंय हे माझ्याबरोबर, वाय मी, हा प्रश्न पडायला लागला. आणि आय थिंक आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती तो प्रश्न पडतो माणसाला, स्वरूप वेगवेगळं असतं. आणि मग मला एक एक गोष्टींचा उलगडा होत गेला. मग जेवढं मी वाचन करायला लागले तेवढ्या गोष्टी मी आत्मसात करायला लागले. आणि मग मला कळलं की हा जो आजार आहे हा ऍक्च्युली मी मॅनिफेस्ट केलाय. हाऊ आय टेल यू. आई बाबा दोघे जॉब करायचे, सो मला ना त्यांचा वेळ नाही मिळायचा. सो आय वॉज क्रेविंग फॉर अटेन्शन अँड दॅट केअर अँड लव्ह. सो सबकॉन्शियसली डीप रूटेड होतं की आय वॉन्ट देअर टाइम अँड अटेन्शन. सो कसं, मी जर आजारी पडले तर आई बाबा पाय दाबून देतील, ॲपल कापून. सो हे खूप इनोसंटली माझ्या डोक्यात ते पेरलं गेलं, मे बी लहानपणी. पण त्याचं स्वरूप इतकं भयानक होतं की माझे 7 ऑपरेशन झाले 8 वर्षामध्ये. आणि हे जेव्हा मला कळलं तेव्हा ऍक्सेप्टच नाही केलं. ह्युमन टेंडन्सी ना, हे असं होऊच शकत नाही, मी कसं मॅनिफेस्ट करेन. पण जितकं मी वाचन करायला लागले, मग मला जितके गुरु सापडत गेले, त्यांच्याशी मी डिस्कस करायला गेले, तेव्हा कळलं की सबकॉन्शियसली मी हे अट्रॅक्ट केलेलं आहे. सो मी ऍक्सेप्ट केलं. मग मी माझी हिलिंगची जर्नी सुरू केली की नाव आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी टू चेंज ऑर टू ट्रान्सफॉर्म. आणि त्याच्यानंतर मी एक एक गोष्टी शिकत गेले, मी स्वतःला हील करत गेले. आणि ते हील होत असताना मी ऍक्टिंग मात्र करत होते, कारण मला डिप्रेशनमध्ये नव्हतं जायचं. आणि त्या प्रोसेसमध्ये माझ्यामध्ये चेंजेस व्हायला लागले, ट्रान्सफॉर्मेशन दिसायला लागलं. आणि मी ज्या ज्या लोकांशी बोलायला लागले त्या लोकांनाही चेंजेस दिसायला लागले.
आणि मग तेव्हा असावं सुंदर माझा शो सुरू होता आणि तिथे मला खूप माझ्या सगळ्या को आर्टिस्ट सांगितलं, "तू जे सांगतेस ते बरोबर होतंय. वाय डोंट यू टेक दिस ॲज अ प्रोफेशन." आय डोंट नो, मी तर हे माझ्यासाठी करते. आणि तिथून खरं तर सुरुवात झाली. मग मी हळूहळू ते लोकांसाठी करायला लागले. मी पब्लिसिटी ॲज सच अजूनपर्यंत केलेली नाहीये. पण मला असं वाटतं की माझ्यामुळे जर तुझा काही फायदा आहे, कारण लहानपणापासून आईचं एक वाक्य होतं की तुम्ही जितकं देत राहाल तितकं तुम्हाला समृद्ध बनत जाता. शेअरिंग इज केअरिंग. आणि आपण समाजाला सुद्धा देणं लागतो. प्रत्येक वेळेला घ्यायचंच हा ॲटिट्यूड नसावा, द्यावं पण तुम्ही, आणि ते स्वेच्छेने आणि आनंदी मनाने द्यावं. तेवढंच तुम्ही व्हॉट यू गिव्ह यू गेट. सो मग मी हे खूप स्मॉल लेवलला करत गेले आणि ते करता करता असं लक्षात आलं की त्यांनाही फायदा होतोय. सो मग मी हे प्रोफेशनली सगळं शिकले, कारण माझ्याकडे वेळ खूप होता. तर मी हे सगळं शिकले आणि बघता बघता 12 ते 14 मोडॅलिटीज मी शिकले. आणि मग आता मागच्या 6-7 वर्षापासून हे प्रोफेशनली ॲज अ हीलर मी लोकांसाठी करते. कारण मला असं वाटतं की ज्या गोष्टीने मला फायदा झाला आहे तर ते लोकांना सुद्धा फायदा व्हायला पाहिजे. आणि जितकं नॉलेज मी लोकांना देईन तितकं मला काय म्हणतात त्याला, आनंद तर मिळतोच, पण दुसऱ्यांना फायदा होतोय आपल्यामुळे किंवा आपल्या या नॉलेजमुळे, तर तेवढं ब्लेसिंग्स पण आपल्याला मिळतात आणि तो देण्याचा आनंद आहे ना. सो ॲक्टिंग पासून हीलर पर्यंतचा हा असा प्रवास होता. आणि आय थँक एंडोमेट्रियोसिस सो मच, की जर एंडोमेट्रियोसिस नसता तर मी आज हीलर नसते. कारण वर्गात जेव्हा स्ट्रिक्ट टीचर किंवा प्रोफेसर येतो ना तेव्हाच आपण अभ्यासाला लागतो, नाही तर आपलं टाइमपास चालू असतो. आणि आयुष्यात अशा काही घटना घडतात, जसं माझ्यासाठी एंडोमेट्रियोसिस होता, काही लोकांसाठी डिवोर्स असतो, काही लोकांसाठी फायनान्शियल क्रायसिस, काही लोकांसाठी सडन डेथ इन फॅमिली असतं. तर ह्या सगळ्या घटना आहेत ना भार्गवी, त्या तुम्हाला शिकवायला येतात. आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. चॉईस यू हॅव टू मेक. आयदर यू कॅन क्रिप अँड क्राय ऑर यू कॅन क्रिएट. आय चूज टू क्रिएट. वयाच्या 40व्या वर्षी वॉज नॉट इझी फॉर मी टू चेंज ॲक्टिंग करिअर टू अ हीलर ऑर टू नयापन क्रिएशन्स. डिप्रेशनमध्ये जात होते म्हणून नयापनची निर्मिती केली की क्रिएटिव्हिटी आहे, एनर्जी खूप आहे, तर त्याला चॅनलाइज करणं खूप गरजेचं असतं. लोक काय करतात, एखादा असा आघात आला किंवा काही घडलं तर ते रडत बसतात. अरे यार बघा ना, माझ्याबरोबर असं झालं, मी काय करू. ॲक्सेप्ट करा, त्याच्यातनं तुम्ही काय क्रिएट करू शकता आणि ते चॉईसेस करा. आय चूज टू बी अ हीलर. मी मला हील केलंय, समोरच्याला पण मी हील करू शकते जर तुम्ही विश्वास मला दिलात तर. आणि त्या एका भरोश्यावरती आज मागचे 6-7 वर्ष मी हिलिंग करते. अँड दिस इज हाऊ आय शिफ्टेड फ्रॉम ॲक्टिंग. मग 5 वर्ष मी ब्रेक घेतला होता ॲक्टिंगमधनं. कारण काय झालं की माझं वजन वाढलं. अँड ॲज यू नो इंडस्ट्रीमध्ये यू हॅव टू बी स्लिम अँड ट्रेन. आणि मी आधी खूप बारीक होते. मग लोकांचे कमेंट किती जाडी झाली आहे, म्हणजे मला सेटवरती कमेंट्स यायचे ही एवढी जाडी झाली, कारण मी ना स्टेरॉइड्सवर होते भार्गवी. सो मला ना जीभ जड व्हायची, माझे केस जायचे, मला हाडांमध्ये बोन्समध्ये पेन व्हायचं, किंवा मला ना शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा इश्यू व्हायला लागला. मला ना, मी तुझ्याशी बोलते पण 2 मिनिटांनी लक्षात नाही राहायचं, बिकॉज मी ऑलमोस्ट 7 वर्ष स्टेरॉइड्सवर होते आणि म्हणजे 32व्या वर्षीपासून पिरियड्स बंद केले. सो यू कॅन इमॅजिन व्हॉट पेन अ बॉडी कॅन गो थ्रू. पण हे कोणी जाणून घ्यायचं तर सोडून दे, प्रयत्नच केला नाही. सो असे कमेंट्स यायचे, अरे एवढी जाडी झाली आहे, काय कशाला येते, कशाला काम करते, गपचूप बसायचं ना, नवरा कमवते तर घरी बस, डायलॉग पण लक्षात राहत नाही, एवढे वर्ष काम करते काय, असे कमेंट्स मी ऐकायचे. त्याच्यापैकीच मग एकीला रिअलाइज झालं अँड शी कॉल्ड मी टू से सॉरी आफ्टर वन ऑफ माय जोश टॉक, की सॉरी एवढं सगळं चालू होतं मला माहीत नव्हतं, पण तू मला नेहमी माझ्या घरी जेव्हा प्रॉब्लेम असायचे तू नेहमी मला सपोर्ट करायचीस. तर म्हटलं इट्स ओके, पण यू शुड नेव्हर जज एनीवन भार्गवी. कारण त्या व्यक्तीच्या लाईफमध्ये काय चाललंय हे फक्त त्या व्यक्तीला माहिती. मी का जाडी झाले, कोणाला जाडं किंवा कोणाला आवडत नाही, पण मुद्दामून बाय चॉईस जाडं नाही होत. त्या प्रोसेसमध्ये 32व्या वर्षीपासून पिरियड्स नाहीये, त्या बाईला काय त्रास होत असेल. इट्स व्हेरी इझी टू पास अ कमेंट, यार क्या मोठी आहे क्या पतली आहे, यू डोंट नो हर स्टोरी. सो मी रिक्वेस्ट करते लोकांना की तुम्ही नका जज करू. यू कॅनॉट जज अ बुक बाय इट्स कव्हर, बिकॉज यू डोंट नो व्हॉट इज द स्टोरी, व्हॉट शी इज गोईंग थ्रू. पण मला ना आता स्पिरिच्युअलिटीमध्ये आल्यावरती जजमेंट्स आणि अझम्पशन्स, कोण काय विचार करताय, आय रिअली डोंट केअर. कारण की त्यांच्या बोलण्याने माझं आयुष्य नाही होणार आहे. माझं आयुष्य माझ्या टर्म्स कंडिशनवरती आणि माझ्या आलेल्या सर्कमस्टॅन्सेस आणि सिच्युएशन्समध्ये मी काय चॉईस करते किंवा मी काय चूज करते. म्हणून मी ॲक्टिंगपासून लांब राहिले की बाबा मी जाडी झाली आहे, माझ्यामुळे रिटेक्स होत आहेत, माझ्यामुळे असा त्रास होतो, मी त्या पठडीत नाही फिट होते, तर माझ्यामुळे 100 लोकांचं अडायला नको,
म्हणून मी स्वेच्छेने बाजूला झाले. पण म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींवरती काय सांगू, माझा प्रत्येक श्वास त्यांच्यासाठी आहे. त्यांनी परत 5 वर्षांनी मला आता जो मी शो करते पुण्या राजाची तू ग राणी, हा आपण समोरनं आला शो आणि ते गुरुवारीच आला, गुरुवारीच सगळं झालं आणि मग परत 5 वर्षांनी आता मी सुरुवात केली. तर मी नेहमी मजेत म्हणते की मी ऍक्टिंग सोडली पण ऍक्टिंगने मला सोडलं नाही. गौतमजी म्हणायचे की हा रंग आहे ना, हे व्यसन आहे, हे एकदा लावलं ना की ते मरेपर्यंत जाणार नाहीये. सो ऍक्टिंगने मला सोडलं नाही. मग मी म्हटलं की नाही, माझ्या नवऱ्याला म्हणाले की नाही, हे समोर न आले म्हणजे ह्याच्या मागे परत काहीतरी स्वामींचं असणार, कारण त्यांनीच मला जर दूर केलं, तेच मला परत आणतायत ऍक्टिंगच्या जवळ, तर आय शुड नॉट से नो. मग जे होईल ते होईल. त्यामुळे आता ना मी बिनधास्त असते की माझ्यावरती किती संकट येऊ दे, काहीतरी शिकवायला आलात तुम्ही, खूप चांगलं होत असेल तर हे ब्लेसिंग्स आहेत. सो आय एम नॉट जजमेंटल नाव. सो दिस इज हाऊ ऍक्टिंग टू हिलर, आणि परत हिलर आणि आता ऍक्टिंग, हा प्रवास माझा असा सुरू झाला. पण मला सांग, आता एक हिलर म्हणजे काय तर आता बोलण्याच्या ओघात कळलंच, पण लॉ ऑफ अट्रॅक्शन असं म्हणतात की एक लॉ ऑफ अट्रॅक्शन असतं. हा लॉ ऑफ अट्रॅक्शन नक्की काय आहे, तो कसा वर्क होतो, ज्याच्यामधला खूप महत्वाचा भाग आजकाल आपण जो एक शब्द ऐकतो मॅनिफेस्टेशन, की यू मॅनिफेस्ट आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन, हे सगळं काय आहे आणि त्याच्याबद्दलचे तुझे, आता तू हिलर आहेस म्हटल्यानंतर एक स्पिरिच्युअल डॉक्टर म्हणूया आपण, आध्यात्मिक डॉक्टर आहेस तू आता, तर तुझ्याकडे येणारे लोक जे आहेत त्यांचा अनुभव आणि ते तुझ्याशी कसं काय बोलतात हे आम्हाला ऐकायला आवडेल. मुळात आधी हिलिंग काय मी तुला सांगते. हिलिंग इज अ जर्नी ऑफ होलनेस अँड वेलनेस. की तुम्ही ज्या प्रकारे आयुष्य जगताय त्याच्यामध्ये खूप फॅक्टर्स आहेत भार्गवी. पास्ट कर्मास, लहानपणापासूनचे क्रिएट केलेले कर्मास, तुम्हाला आलेले एक्सपिरियन्स, तुम्ही ज्या जगामध्ये वावरत असता, तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतात, वेगवेगळी माणसं भेटतात, त्याच्यातनं आपण काहीतरी अझम्पशन्स बनवत असतो किंवा एक आपलं थॉट प्रोसेस असतो. पण काय होतं की आपण आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तींना एक्सप्रेस नाही करू शकत. का? कारण ते जज करतात. का? कारण की काय म्हणतील, अरे ही अशी आली, हिने हे सांगितलं म्हणजे ही अशीच आहे. त्या भीतीपोटीनं आपण सगळ्या गोष्टी दाबत जातो, इतक्या दाबत जातो की एक दिवस त्याचा ब्लास्ट होतो. आयदर आजारपणा, नाही तर मग मे बी घरात भांडणं, डिवोर्स, व्हॉट एव्हर, तो ब्लास्ट होतो. हिलरची गरज ह्यासाठी महत्वाची आहे की हिलर इज अ थर्ड पर्सन. तुम्हाला मी ओळखतच नाही, तुला तुझ्या माझ्याकडे येतेस, आय डोंट नो युअर बॅकग्राऊंड, ओके. सो तू पूर्ण मन मोकळं करून सगळ्या गोष्टी मला सांगतेत आणि मी एक थर्ड अँगल तुझ्यासमोर मांडून ठेवते की सी हे असं पण होऊ शकतं. आय गिव्ह यू अ हेलिकॉप्टर व्ह्यू, आय डोंट गिव्ह यू दिस आय टू आय, जो एक आपण जे दिसतं ते नाही, त्याच्या पलीकडे पण एक व्ह्यू असतो. सो हिलरकडे जाण्याचा हा एक फायदा असतो. आणि हिलिंग ही जर्नी अशी आहे ना, हिलिंग मीन्स टू करेक्ट थिंग्स. आता समजा तुझं हाड मोडलं, तू डॉक्टरांकडे जाते, तो प्लॅस्टरमध्ये टाकतो आणि सांगतो 1 महिना आराम करा. म्हणजे काय? एक्झॅक्टली ऑपोजिट करायला सांगतो. तुम्हाला काम करायचं असतं, डॉक्टर मेरे को खडा होना है, मेरे को काम करना है, बट ही टेल्स यू टू टेक रेस्ट. हिलिंग एक्झॅक्टली वर्क्स लाईक दॅट, की तुम्ही या टेक्निक्स आहेत या इम्प्लिमेंट करा. तुम्ही बी पेरल्यावरती लगेच झाड येणार नाहीये. त्या आंब्याची जी कोय असते त्याच्याकडे बघून तो 100 आंब्याची फळं देणारे हे तुम्ही नाही आत्ताच बघून तुम्ही सांगू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला ती बी पेरावी लागते, त्याच्यावर माती टाकावी लागते, पाणी टाकावं लागतं. तिथे काय क्रिएट होतं? चिखल. आपल्यासाठी तो चिखल आहे, पण त्या बीसाठी ते पोषक आहे. सो आपल्या आयुष्यात हे जे सिच्युएशन्स येतात ना, ज्याला सोकॉल्ड आपण प्रॉब्लेम म्हणतो, तुम्ही प्रॉब्लेम्सना प्रॉब्लेम नाही म्हणत, आय कॉल देम चॅलेंज. बिकॉज जितके चॅलेंजेस येतील ना तितके आपण ते ओव्हरकम करू अँड विल कम ॲज अ विनर. सो ह्या सगळ्या सिच्युएशन्सकडे मी माझ्या क्लायंटला तेच सांगते की तुम्ही हे नका बघू की हा प्रॉब्लेम आहे, हा चॅलेंज आलाय, ह्याच्यातनं ओव्हरकम करण्यासाठी माझ्याकडे 10 ऑप्शन्स आहेत. मी कितपत देणार आहे माझे इनपुट, हिलर तुम्हाला सांगणारच आहे. कोणासाठी रेकी आहे, कोणासाठी चक्र आहे, कोणासाठी ह्या त्या, असं खूप काही आहे. तुम्हाला काय सूट होत आहे, ओके. या सगळ्या प्रोसेसमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन आजकाल खूप चर्चेत आहे, मॅनिफेस्टेशन. सो आय विल डिस्क्राईब लॉ ऑफ अट्रॅक्शन ॲज लॉ ऑफ अट्रॅक्ट आणि ऍक्शन. बरं. यू हॅव टू अट्रॅक्ट, बट विदाउट ऍक्शन यू कॅन नॉट अट्रॅक्ट एनिथिंग. मी इथे बसली आणि म्हटलं मला मर्सिडीज हवी आहे, बंगला हवाय, आणि मी खाते पिते झोपते काही करत नाही, नो, नथिंग विल कम टू यू. ओनली थिंग्स विल कम टू यू वेन यू विल डू ऍक्शन, यू विल टेक ऍक्शन्स. सो उदाहरण द्यायचं झालं तर आय यूज टू मॅनिफेस्ट की माझं नयापण आणि हील युअर सोल ग्लोबली जावं. पण मी त्या अनुषंगाने प्रयत्न पण केले. आता कोविडमध्ये
डॉक्टरांचा जॉब करतायत, पोलिसांचा. मी ॲज अ हिलर काय करू शकते? मी 45 डेज फ्री मेडिटेशन केलं फेसबुक पेजवर येऊन. अपेक्षा एका रुपयाची पण नव्हती. पण मी ॲज अ वनश्री, ॲज अ हिलर काय देऊ शकते? मी हिलिंग देऊ शकते. ट्रस्ट मी भार्गवी, एवढ्या लोकांचे लाईफ चेंज झाले, ज्यांचे जॉब गेले होते, त्या लोकांनी मला फोन केले, मग त्यांना मी फ्रीमध्येच करायचं, कारण मला असं वाटतं की द्यायला पण पाहिजे. सो मी हे मॅनिफेस्ट जे केलं होतं की मला ग्लोबली जायचं, म्हणजे फर्स्ट ऑर्डर US मधनंच आली आणि माझं पूर्ण कार्टन गेलं. सो मी ऍक्शन घेतली. मी 45 डेज हिलिंग, असं नाही की मी मॅनिफेस्ट केलं आणि बसली आणि नेटफ्लिक्स बघते. नो, मी ऍक्शन केली. तर कुठल्याही गोष्टीला लॉ ऑफ अट्रॅक्शन मीन्स यू हॅव टू डू ऍक्शन टू अट्रॅक्ट व्हॉट यू वॉन्ट टू मॅनिफेस्ट. सो तुम्हाला हे स्वप्न की मला मर्सिडीज हवी आहे किंवा बंगला आहे आणि मी इथे आहे आणि हे माझं स्वप्न आहे. सो ह्याच्यामध्ये ही दरी आहे. स्वप्न खाली येणार आहे का? तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं, तुम्हाला ती ऍक्शन घ्यावी लागणार आहे. मग त्या ऍक्शनसाठी हिलिंगमध्ये किंवा स्पिरिच्युअल एनर्जीजमध्ये खूप साऱ्या टेक्निक्स आहेत. मॅनिफेस्टेशन आहे, स्विचवर्ड्स आहेत, ॲफर्मेशन्स आहेत. मग त्या सगळ्या टेक्निक्स, काही प्रोडक्ट्स आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एका कढईत तू जर बटाटे टाकलीस आणि ती गॅसवर ठेवलीस, भाजी होणार आहे का? लावायला लागेल ना आग खालनं. व्हॉट इज दॅट? एनर्जी. सो ह्या सगळ्या एनर्जीज तुम्हाला लावायला लागतात, तर तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागते. फर्स्ट यू हॅव टू डिसाईड तुझा गोल. 4 Ds मी म्हणते: ड्रीम्स, डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि डिरेक्शन. तुम्हाला आधी ड्रीम सेट करावं लागतं. त्या ड्रीमसाठी काय लागणार आहे तुम्हाला गोष्टी? मला ऍक्शन घ्यावी लागणार आहे, मला मेहनत घ्यावी लागणार आहे. तरी सुद्धा होत नाही. अरे मैं तो पॉझिटिव्ह हूँ, मैं तो बहुत पॉझिटिव्ह बोलता हूँ, मैं तो अफर्मेशन भी कर रहा हूँ. काम नहीं करता. क्यों? व्हॉट यू फील यू अट्रॅक्ट. सो फिलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मॅनिफेस्टेशन तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला आधी ते फील करावं लागतं. इफ यू वॉन्ट टू अट्रॅक्ट समथिंग, यू हॅव टू फील दॅट. यू हॅव टू बी दॅट एनर्जी टू अट्रॅक्ट व्हॉट एनर्जी यू वॉन्ट टू अट्रॅक्ट. सो आता डोंगरावर गेलीस आणि म्हणाली भार्गवी, वनश्री नाही येणार इन रिटर्न, भार्गवीच येणार आहे. दिस इज हाऊ लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क्स. की व्हॉट यू थ्रो यू गेट, नॉट बाय वर्बली बट हाऊ यू फील. आणि मॅनिफेस्टेशन तुम्हाला करायचंय तर त्याच्यासाठी विजन बोर्ड, त्याच्यानंतर स्विच वर्ड्स, ॲफर्मेशन, या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यासाठी आधी तुम्हाला एक सेट करावं लागतं पॅरामीटर की मला लाईफमध्ये काय हवंय, त्याच्यासाठी मी काय काय ऍक्शन्स घेऊ शकतो. सो दिस इज हाऊ लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क्स. पण मग मॅनिफेस्टेशन आणि अफर्मेशन हा काय फरक आहे? म्हणजे मुळात दोन वेगळ्या गोष्टी आहेत का एकच गोष्टीची दोन बाजू आहेत? सो मॅनिफेस्टेशन म्हणजे मला ही गोष्ट हवी आहे आणि त्या गोष्टीला अचीव्ह करण्यासाठी मी इथून अफर्मेशन्स देणार. बरं. सो मला मॅनिफेस्ट करायचंय बंगला. आम्हाला उदाहरण. हा, मला मॅनिफेस्ट करायचंय बंगला. मला अलिबागला बंगला हवा आहे. कारण मला माझी इच्छा आहे की माझं हिलिंग सेंटर असावं, मला माहिती आहे. सो आता त्याच्यासाठी मी काय करणार की मला बंगला हवाय तर मी एक विजन बोर्ड बनवते. आता यू मॅनिफेस्टेड अ बंगलो. आय मॅनिफेस्टेड अ बंगलो. सो आता त्या बंगल्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या ऍक्शन्स काय? लॉ ऑफ अट्रॅक्ट ऍक्शन. सो माझ्या ऍक्शन्स काय असायला हव्यात की मग त्या अनुषंगाने जर मला 1 करोडचा समजा बंगला असेल तर माझ्या अकाउंटमध्ये तेवढे पैसे हवेत. आता ते पैसे कमवण्यासाठी मला रोज काम करायला पाहिजे. तर ते काम करण्यासाठी मला काय गरज आहे? मेडिटेशन आहे किंवा ब्रेसलेट्स आहे. मनी अट्रॅक्ट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मला कराव्या लागतील. सो ॲफर्मेशन्स अशा गोष्टी आहेत भार्गवी की त्या फ्रेजेस असतात किंवा काही सेंटेन्सेस असतात. सो ब्रेनचं रिवायरिंग करणं खूप गरजेचं असतं. प्रत्येक जण एक लहानपणापासून एक बिलीफ सिस्टम घेऊन येतं आणि स्पेशली आपण ज्या बॅकग्राऊंडमधनं येतं तिथे आपल्याला लहानपणापासून काही काही बिलीफ सिस्टम प्रत्येक फॅमिलीचे असतात. अति पैशाच्या मागे धावू नकोस, हा कोणी काही दिलं तर घेऊ नको, हा घ्यायचं नाही, हा. त्यांच्या परीने त्यांच्या अनुभवातनं ते जे आपल्याला शिकवतात ते असतं. बरोबर. पण काळ बदलत जातो, आपल्यालाही ट्रान्सफॉर्म व्हावं लागतं. आपल्या डोक्यात काय असतं? नाही जास्त पैसे नको, कशाला पाहिजे, आपण मिडल क्लास लोक, नाही आपलं एवढ्यात भागतंय ना, मग कशाला करायचं. का? तू जर 5 लाख कमवू शकते तर का 50,000 तू कॉम्प्रोमाइज करणं? पैशाच्या मागे धावणं आणि पैसे कमवणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी. हा, ओके. पैसे तेवढेच कमवावेत जेवढी गरज आहे. पण काय होतं की आपल्या सबकॉन्शियसमध्ये इतकं फिट असतं ना, आपण नाही नको एवढं नको, जास्त नको. सो आपणच आपले दुश्मन बनतो थोडक्यात. आणि मग आपण म्हणतो पैसा येत नाही. सो यू हॅव टू चेंज दॅट. इफ यू वॉन्ट टू थिंक अबाउट दॅट, सो व्हॉट आय डू वेन क्लायंट कम्स टू मी की आय एम नॉट अर्निंग मनी, यू हॅव टू फर्स्ट चेंज द बिलीफ सिस्टम अबाउट मनी. मग त्याच्यासाठी काय? ॲफर्मेशन्स. आय एम अ मनी मॅग्नेट.
हे एक सिम्पल ॲफर्मेशन आहे. मग ते जेव्हा मी इंटेन्शन देऊन तुम्हाला सतत 108 वेळा बोलायला लावते, म्हणजे काय करतो आपण, ॲफर्मेशनने आपल्या सबकॉन्शियसला आपण ते सिग्नल्स देतो, आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट. काय दिली एनर्जी, आय एम अ मनी मॅग्नेट. एनर्जी डोळ्यांना दिसत नाही, ह्याचा अर्थ असा नाही ती एक्झिस्ट करत नाही. व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी, सगळं जग जे आहे ते एनर्जी आणि फ्रिक्वेन्सीजवरती आहे. सो व्हॉट हॅपन्स, आय एम अ मनी मॅग्नेट, मग हळूहळू तुम्ही ती एनर्जी व्हायला लागता आणि तुमच्या कळत नकळत तुम्ही त्या गोष्टी अट्रॅक्ट करायला लागतात. मग कदाचित भार्गवी येईल माझ्याकडे, वनश्री माझ्याकडे ना असं एक आहे, तू करशील का, मी तुला याचे 50,000 रुपये देते, किंवा ही अपॉर्च्युनिटी आहे. वाय, बिकॉज आय एम दॅट एनर्जी, सो आय विल पुट दॅट एनर्जी टुवर्ड्स मी, अँड देन इट बिकम्स व्हेरी इझी टू मॅनिफेस्ट द बंगलो. मग मी 50,000 तुझ्याकडनं घेतले, मग मला अजून एक काम आलं, मग मला इंटरनॅशनल हिलिंग सेंटरमधनं कॉल आला की आम्ही आता असं करतोय. वाय, बिकॉज आय एम दॅट एनर्जी. सो इफ यू वॉन्ट टू मॅनिफेस्ट समथिंग, यू हॅव टू बी दॅट एनर्जी, यू हॅव टू गो इन दॅट प्रोसेस. ती ऍक्शन तुम्हाला करावी लागते आणि त्या ऍक्शनमध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट काम आहे बिलीफ सिस्टम. काही बिलीफ सिस्टम, आता सिम्पल, झाड आणि आपण, पिकलेलं पान गळून पडतं, सुकं पान ते जर पडलं नाही तर नवीन येईल का. सो काही बिलीफ सिस्टम जे आहेत जे आपल्यासाठी, जे आईबाबांसाठी वर्क झाले, दॅट डझंट मीन आपल्यासाठी वर्क होणार आहे. मे बी आपल्यासाठी नवीन पालवी फुटणार आहे आणि त्याची गरज आहे. सो नवीन बिलीफ सिस्टम आपल्या सबकॉन्शियसमध्ये टाकताना जे आपण यूज करतो दॅट इज कॉल्ड ॲफर्मेशन्स. ओके, सो त्याचं तुम्हाला 17 सेकंड शांत बसून डोळे बंद करून ते जे इंटेन्शन आहे ते तुमच्या सबकॉन्शियसला टाकावं लागतं. फॉर एक्झाम्पल, मला 1 करोडचा बंगला हवा आहे, मी डोळे बंद करते 17 सेकंड आणि मी तो बंगल्याचं व्हिज्युअलाइज करते, मला असा बंगला हवा आहे आणि तो बंगला झाला आहे, स्विमिंग पूल आहे, आणि असं व्हिज्युअलाइज केलं 17 सेकंड आणि मग मी म्हणते आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट, आय एम अ मनी मॅग्नेट 108 वेळा. So what happens, I'm shifting the energy to my subconscious mind that I have a picture of a bungalow and that bungalow I will achieve only through money, and for that I have to be a money magnet. So कुठलंही ॲफर्मेशन करताना, स्विच नंबर करताना तुम्हाला 17 सेकंड टेक्निक, काय हवंय, पैसे हवेत, हे सबकॉन्शियसला कळणार कसं. मुलाला सांगतो ना ही पोळी भाजी आहे, त्याला सांगितलं तो कळेल ना. तर त्याच्यासाठी तुम्हालाही सबकॉन्शियस सांगावं लागतं, बिकॉज यू आर रिवायरिंग युअर ओल्ड बिलीफ सिस्टम टू न्यू बिलीफ सिस्टम. म्हणूनच आपण म्हणतो ना संस्कार, हे मेंदूचे आणि सबकॉन्शियसचे संस्कार आहेत की आपण ओल्ड बिलीफ सिस्टमला न्यू थॉट प्रोसेसमध्ये कन्वर्ट करतोय. कसं, आई आपल्याला सांगते आल्यावर हातपाय धू आणि मग जेव, हे 100 वेळा जेव्हा सांगतात ना तेव्हा आपल्या सबकॉन्शियसमध्ये जातं. तसंच हे आपण आपल्या सबकॉन्शियसला, आपल्याला अक्कल आल्यावरती आपण ते संस्कार देतोय की जर मला 1 करोडचा बंगला हवा आहे तर मला हे ॲफर्मेशन्स करण्यासाठी मला माझ्या ब्रेनला तयार करावं लागेल, कारण की ते करण्यासाठी शक्ती पण पाहिजे ना, फिजिकली ऑल्सो. तर अशा पद्धतीने ॲफर्मेशन्स तुमच्या ओल्ड बिलीफ सिस्टमला हळूहळू ट्रान्सफॉर्म करतो, डिलीट नाही करत, ट्रान्सफॉर्म करतो. मी चेंजही नाही म्हणत, कारण चेंज असं पटकन कोणी होत नाही. ट्रान्सफॉर्मेशन, अगेन यू हॅव टू ट्रान्सफॉर्म, आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मी तिथपर्यंत पोहोच. सो दिस इज हाऊ इट वर्क्स. सो हे झालं अफर्मेशन, ते झालं मॅनिफेस्टेशन. ह्याच्यामध्ये तू अजून एक शब्द वापरला, स्विच वर्ड्स. येस, म्हणजे काय असतं? स्विच मीन्स चेंज. स्विच, आय वॉन्ट टू स्विच द रूल, आय वॉन्ट टू स्विच दिस सिच्युएशन, मीन्स यू वॉन्ट टू चेंज. सो स्विच वर्ड्समध्ये काही नंबर्सही असतात ज्याला स्विच नंबर्स म्हणतात, आणि स्विच फ्रेजेस पण असतात. उदाहरण आता मला युरोपला जायचं आहे, ठीक आहे, आणि मी ते मॅनिफेस्ट करते आणि मी इथेच बसली आहे आणि मी त्याच्यासाठी काहीच करत नाहीये. पण जेव्हा मग मी सुरुवात करते, आय एम गोइंग टू युरोप, आय एम गोइंग टू युरोप, आय एम गोइंग टू युरोप, सो आय एम लाईक चेंजिंग. मी हे म्हणत नाही अरे यार मला युरोपला जाताच येत नाही, मला जाताच येत नाही, मी हे नाही बोलत आहे. मी काय म्हणते आता, आय एम गोइंग टू युरोप, आय एम गोइंग टू युरोप, आय एम गोइंग टू युरोप. सो तुम्ही ते स्विच करताय, तुमचे जे वर्ड्स आहेत ना ते तुम्हाला जस्ट स्विच करायचे. तुम्हाला जे हवंय ते बोलायचंय, तुम्हाला जे हवंय ते मिळत नाहीये हे नाही बोलायचंय. की यार माझ्याकडे ना काही पैसेच नाही, यार युरोपला कशी जा, माझ्याकडे खूप पैसे, अकाउंटमध्ये 40,000 पण नसतात. पण ती बिलीफ सिस्टम की माझ्या अकाउंटमध्ये 4 लाख येणार हा विश्वास आहे, आणि मग त्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही ते वारंवार बोलता
ती एनर्जी बोलता म्हणजे काय, तुम्ही ती एनर्जी क्रिएट करता आणि ती अगेन एनर्जी क्रिएट केल्यामुळे काय होतं, पर्टिक्युलर ते फ्रेजेस असतात, सेंटेन्सेस. आता वुल्फ मॅजिक बिगिन नाव, तुम्हाला काही लाईफमध्ये नवीन हवं असेल तर तुम्ही वुल्फ मॅजिक बिगिन नाव, वुल्फ मॅजिक बिगिन नाव, हे कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही 108 वेळा बोलता तेव्हा ती एनर्जी तुमच्यामध्ये जाते. आता माझा फेमस तो नंबर आहे 1996211147, दॅट इज अ मनी. आता तो नंबर बोलल्याने पैसे नाही येते, पण जेव्हा तुम्ही तो नंबर बोलता त्याच्या आधी तुम्ही 17 सेकंद शांत बसता आणि तुम्ही म्हणता की आय एम अ मनी एनर्जी, मनी इज कमिंग टू मी इन अबंडन्स, आय अट्रॅक्ट अबंडन्स फ्रॉम एव्हरीवेअर. लिटरली तुम्ही असं पैशांचा पाऊसवरती इमॅजिन करता आणि त्याच्यानंतर म्हणता 1996211147, 1996211147. हे पर्टिक्युलर नंबर्स किंवा फ्रेजेस इज एनर्जी. फक्त त्याला इंटेन्शन देता आणि ती तुमच्या सबकॉन्शियसमध्ये जाते. मग तुम्ही त्या गोष्टी अट्रॅक्ट करता. तो स्विच मीन्स चेंज. तुम्हाला जे हवंय ते फ्रेजेस तुम्ही बनवा आणि ते तुम्ही बोलायला लागा. एक्झॅक्टली ऑपोजिट करायचंय. म्हणजे मी गरीब आहे, हेच माझं नशीब आहे असं न बोलता मी श्रीमंत आहे, बोलायला काय जातंय, तसेही गरीबच आहात ना, मग बोला ना श्रीमंत. स्टार्ट फीलिंग दॅट फर्स्ट. तो स्विच नंबर्स आणि स्विच फ्रेजेस, यू हॅव टू स्विच. जे तुम्हाला हवंय ते जास्त बोलायला तुम्ही सुरू करा. सो अफर्मेशन म्हणजे मॅनिफेस्टेशनसाठी अफर्मेशन गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे स्विच वर्ड्स किंवा नंबर, स्विच नंबर्स किंवा स्विच वर्ड्स, ही बेसिकली एक अख्खी प्रोसेस झाली फॉर एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर. त्याचप्रमाणे आपल्याकडे काही आज प्रोडक्ट्स आहेत बरोबर. मग ह्याची गरज किती आणि कधी, आणि मला तू लोकांचे अनुभव सांग. येस. आता बटाट्याची भाजी जर केलीस तू, ठीक आहे, तुला आवडते वाटतं बटाट्याची भाजी. मी का इझी एक्झाम्पल्स देते माहितीये, कनेक्टिव्हिटी आणि लोकांना समजायला ते खूप सोपं जातं. आता बटाट्याच्या भाजीमध्ये मोहरी, हळद, हिंग, मीठ, नुसते बटाटे टाकले तर ती भाजी होईल का, त्याला काही चव येणार नाही. हे प्रोडक्ट तेच काम करतात. जसं खोबरं, कोथिंबीर, मोहरी, हळद, मीठ, हिंग, प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. हे एनहान्स करतात तुमच्या गोष्टीला आणि स्पीडअप करतो प्रोसेस. आता समजा हे, आता मी माझ्या हातातले ब्रेसलेट्स आहेत. आता हे आहे सनस्टोन ब्रेसलेट, ओके, हे आहे हेल्थ ब्रेसलेट, हे आहे करिअर सक्सेस, हे आहे वेट लॉस, ओके, गुड. अँड दिस इज मनी आणि दिस इज प्रोटेक्शन फ्रॉम इव्हिल आय आणि नजर लागू नये म्हणून. आता या सगळ्यांचं काम वेगवेगळं, ह्या सगळ्यांच्या एनर्जीज वेगवेगळ्या आहेत आणि या सगळ्यांचं काम वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या एनर्जी लेवलवरती होत असतं. लेफ्ट साइड इज ऑलवेज रिसिव्हिंग, ओके, म्हणून लेफ्ट हातामध्ये ब्रेसलेट घालायचे असतं. जे तुम्हाला रिसीव्ह करायचं असतं, मला करिअर चांगलं पाहिजे, मला पैसे, आय वॉन्ट टू रिसीव्ह दॅट. आणि दिस इज गिव्हिंग, राईट इज गिव्हिंग, आय वॉन्ट टू गिव्ह वॉट एव्हर निगेटिव्हिटी आय हॅव. सो लेफ्ट आणि राईटचा तो प्रकार आहे. ह्या ब्रेसलेट्स घातल्यावरती काय होतं भार्गवी, की त्या एनर्जीजवर काम करायला सुरुवात होते. सो आता मला पॉवर पाहिजे, अथॉरिटी, सनस्टोन, मला हेल्थ चांगली पाहिजे, सो आय एम वेअरिंग दिस. जसं मी म्हटलं की एनर्जी दिसत नाहीत पण त्या त्यांच्या वरती काम करतात. प्लस मी मॅनिफेस्टेशन करते. सो इट्स अ होलसम. बटाट्याची भाजी म्हणजे मोहरी, हळद, हिंग, मीठ, तसं ब्रेसलेट्स, ऑइल, स्प्रे, मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो ओव्हरऑल वेलनेस आणि ओव्हरऑल होलसम, त्या पद्धतीने सगळं जेव्हा तुम्ही करता. आता जसं तुझी ही टीम, तुमची ही 3 लोकांची टीम आहे, तुम्ही लाईट्स, कॅमेरा, स्क्रिप्ट, डिरेक्शन, या सगळ्या गोष्टी केल्यावरती तुझा एक पॉडकास्ट जाणार आहे. त्याच अनुषंगाने स्पिरिच्युअल हिलिंग मध्ये तुम्ही ज्या 4-5 गोष्टी कम्प्लिटली करता तेव्हा तुम्हाला एक रिझल्ट येतो. पण आता आपल्या धकाधकीच्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण सकाळी उठतो, पटपट पटपट सगळं आवरतो, पटपट इकडे तिकडे जात असतो, शूटला पोहोचतो, म्हणजे आता जसं आपलं प्रोफेशन आहे. पण लोक ऑफिसला जात असतील, ट्रेनमध्ये असतील. पूर्वी जेव्हा मी ट्रेननी जायचे, की तूही आपण जेव्हा स्ट्रगल पिरियडमध्ये, तेव्हा मी बघायचे की ट्रेनमध्ये अनेक बायका पुस्तक, देवाची पोथी वाचत असतात. आजकाल सगळे फोनमध्ये असतात, कोणीच काही असं, पण कदाचित फोनमध्ये वाचत असतील, फोनमध्ये ऐकत असतील, यू नेव्हर नो. पण पूर्वी मी बघितलंय किंवा मराठी घरांमध्ये दत्त संप्रदायाचा खूप प्रभाव आहे. किंवा देवी असेल तर सप्तशतीचा पाठ असतो. दत्त संप्रदायाचा जो प्रकार असेल मग त्याच्यात मग गजानन महाराज येतात, स्वामी समर्थ येतात, साईबाबा येतात, नवनाथ येतात, सगळे म्हणजे पूर्ण ते संप्रदायच तसा आहे. चरित्राची पारायणं होतात. ह्यासाठी एक वेळ लागतो, एक ती वेळ द्यावी लागते, शांतपणे मन शांत, चित्त शांत असावं लागतं. पण आता ह्या धकाधकीच्या जीवनात हे नंबर्स, हे अफर्मेशन, हे मॅनिफेस्टेशन, हे करणं थोडं कठीण आहे. आणि जर ते कठीण असेल तर ते सर्वसामान्य लोकांसाठी सोपं कसं करशील तू ॲज अ हिलर म्हणून? आपल्याकडे वेळ असतो,
24 तास असतात. आपण बहाने फक्त शोधतो. मी पण त्यातलीच होते जेव्हा नाही, पण तू त्याला कसं बघशील या मुद्द्याकडे. सो मला असं वाटतं 24 तास असतात. समजा 8 तास झोपलो, बाकीचा सगळा वेळ आपल्याकडे असतो. आपल्याला भूक लागली की आपण खातो की नाही. आणि आपण ना 7 सेगमेंट्समध्ये बनलेलो आहोत. मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल. हे 7 सेगमेंट्स आहेत. या 7 सेगमेंट्स भोवतीच एका माणसाचं आयुष्य चालू असतं. भूक लागली की तुम्ही खाता, शरीरासाठी ताकद पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला इमोशन्स, आनंद झाला तुम्ही शेअर करता, दुःख झालं तुम्ही रडता, तुम्ही शेअर करता. तुम्हाला काही आवडलं तर पैशाने जाऊन विकत घेता, साड्या कपडे आपण घेतो सगळं. त्याच्यानंतर मेंटली आपल्याला ग्रोथ हवी असेल तर आपण ते कलिग बरोबर डिस्कस करतो की अरे मला ही सिरियल आली की मला हा जॉब आलाय. ठीक आहे. पर्सनल लाईफमध्ये काही घडत असतं. स्पिरिच्युअल काय, त्याची भूक आपण भागवतच नाही. आणि म्हणूनच मी प्रत्येकाला सांगते की हे स्पिरिच्युअल ॲफर्मेशन तुम्ही ट्रेनमध्ये जाता येताही करू शकता. वेगळा वेळ काढायची पण गरज नाहीये. तुम्ही ट्रेनमध्ये तुम्ही जेव्हा गाणी ऐकता किंवा काही फिल्म बघता, बघा 10 मिनिटं नंबर करा ना. पण इट इज व्हेरी इझी. कुकिंग करताना बायकांना किंवा आता आपण मेकअप करतो असतो समजा शूटिंगच्या याला, तेव्हा 199614 बोलायला काय आहे. ह्याच्यासाठी काही रूल रेग्युलेशन्स नाही आहेत. मेडिटेशनसाठी तुम्हाला वेळ काढावा लागतो, पण ॲफर्मेशन, स्पिरिच्युअल ॲटलिस्ट तुम्ही ती एनर्जी द्या. त्या सोलची जी भूक आहे किंवा त्या स्पिरिटची जी भूक आहे किंवा तुम्हाला जे अचीव्ह करायचंय त्याच्यासाठी या लागणाऱ्या ऍक्शन्स आहेत ते अगदी जाता येता पण तुम्ही करू शकता. ट्रॅव्हलिंगमध्ये मी माझ्या क्लायंट सांगतात नहीं टाइम नहीं है, कैसे करे, हम कहाँ से टाइम निकाले. मैंने कहा तू ट्रेन से जाता आता है या तू तेरे गाड़ी में बैठता है तभी करना. तू गाने सुन रहा है या फोन पे बात कर रहा है, 5 मिनट फोन जल्दी रख के बोल 19962114, क्या प्रॉब्लेम है. तो आपण बहाने शोधतो आणि आपल्याला हा रिझल्ट हवा असतो 100%, पण करायला गेलं की आळसपणा येतो आणि कुठेतरी विश्वास नसतो. लोकांचा विश्वास नसतो. माझ्याकडे क्लायंट येते, हे असे काय ब्रेसलेट घालून होतं का, हे असं दगड बिगड ठेवून काय होत नाही, माझ्याकडे सगळे क्रिस्टल्स आहेत, असं काय होते. त्यातली मी एक होते बिकॉज भार्गवी आय वॉज अ नॉन बिलिव्हर. माझा या सगळ्यांवर विश्वास नव्हता. 2012ला एका टॅरो रीडरला भेटले आणि तिने सांगितलं यू विल बिकम अ टॅरो रीडर. तेव्हा मी तिला इतक्या शिव्या घातल्या, आर यू मॅड, 3 शोज करते कशाला मी हेलिंग. म्हणजे मी तिला इतकंही बोलले होते की तू पैसे कमवायचा तुला पैसे कमवायचे आहेत म्हणून तुला काही फेकते. ती बोलली 2018 में यू विल बी अ टैरो रीडर. आई सेड गेट लॉस्ट, आई एम नॉट गोइंग टू कम इन दिस. ते ले ले तेरे पैसे बट मैं कुछ करूंगी नहीं. 2018ला मी टॅरो रीडर झाले आणि नाव आय डू द सेम थिंग वॉट शी यूज टू डू. नाव शी इज अ लॉ ऑफ अट्रॅक्शनची टीचर झाली आहे ती. पण विश्वास नव्हता माझा या गोष्टींवर. पण म्हणतात ना तुम्हाला ते युनिव्हर्स आणूनच देतं. म्हणून मी म्हणते आय एम हिलर बाय डेस्टिनी. माझ्या समोर आणून ठेवलं, माझ्याकडे पर्यायच नाही ठेवला की मला त्या जर्नीवर जावंच लागलं. त्यामुळे तुम्हाला वेळ नाहीये. मी हे त्यांना सांगते की तुम्ही जाता येता करा. तुम्हाला जर चेंज हवा, इफ यू वॉन्ट टू सी द चेंज, बी द चेंज. चेंज विल नॉट कम टू यू लाईक दॅट. इट विल ओनली कम वेन यू फील दॅट चेंज अँड यू शो दॅट चेंज इन यू. सो एक 10 मिनिटं तरी तुम्हाला काढणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही स्वतःसाठी पण तो वेळ देऊ शकत नसाल तर आय थिंक यू आर नॉट लिव्हिंग युअर लाईफ. आजकाल हे खूप चालले ना, सेल्फ लव्ह, डू व्हॉट यू फील लाईक डुईंग. मग त्याच्यासाठी यंगस्टर्स आई बाबा नाही दुखवतात का, मैं जाके पार्टी करने वाला हूं, दिस इज व्हॉट आय फील, दिस इज व्हॉट आय लव्ह, हू आर यू टू टेल मी दिस. खूप चुकीच्या अर्थाने हे सेल्फ लव्ह घेतलं जात आहे. सेल्फ लव्ह इज नॉट व्हॉट यू वॉन्ट टू डू. सेल्फ लव्ह इज सेल्फ डिसिप्लिन, where you are taking good care of your health, you are taking good care of your skin, your hair health, your emotional health, your mental health. तू सांग ना किती जण वाचन करतो आता, नाही करत. ती बौद्धिक भूक आहे आपण पूर्णच नाही करत. सो सेल्फ लव्ह इज सेल्फ डिसिप्लिन. आणि जेव्हा तुम्हाला डिसिप्लिन येते, अगेन आपले जे आई बाबा आजी आजोबा सांगायचे की प्रत्येकाला एक डिसिप्लिन असणं गरजेचं का असतं, कारण साचेबद्ध जेव्हा असतो ना तेव्हा त्या गोष्टींना वळण लागतं. नाहीतर सगळे भरकटलेले कन्फ्यूज जनरेशन केवढी कन्फ्यूज आहे. सेल्फ लव्हच्या नावाखाली काय 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 करतात. मला खूप वाईट वाटतं. पण आपण बोलायला गेलो की मग हे आगे लेक्चर देणे क्या ॲज कुछ नाही होता असं करून ते हे करतात. म्हणून माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतो ना मी सांगते की या पद्धतीने मी काम करते. तुम्ही जर विश्वासाने करणार असाल तर या, अदरवाईज आय डोंट वॉन्ट युअर मनी अँड आय डोंट वॉन्ट टू गिव्ह माय एनर्जी. कारण पैशांसाठी करत नाही. मला जो एक फायदा झाला किंवा माझ्यात जे ट्रान्सफॉर्मेशन झालं किंवा मला ह्या गोष्टींनी बेनिफिट झालं ते मला लोकांपर्यंत पोचवायचं आहे.
पैसे कमवणं हा त्याच्या मागचा हेतू नाही. त्याच्यातनं सगळे म्हणतात तो फ्री ऑफ कॉस्ट कर. का करू फ्री ऑफ कॉस्ट? स्वार्थ आणि परमार्थ आहे, मलाही जगायचं आहे आणि मी तुम्हाला देणार, पण मी माझ्या दिलेल्या गोष्टींचीच जर मी स्वतः किंमत केली नाही, समोरची व्यक्ती काय करणार यार? सो आय हॅव टू बी आय हॅव टू रिस्पेक्ट व्हॉट आय एम डुईंग. नीड आणि ग्रीड मधला फरक मला कळतो. मी तेवढंच घेणार जेवढी मला गरज आहे. ग्रीड नाही ठेवणार. तेवढी मॅच्युरिटी आणि तेवढा असं जाणतेपणा आहे डोक्यामध्ये. पण भरकटलेली लोक आहेत, विश्वास नाही, त्यामुळे कन्फ्युज. पण उपरवाला है वो देता है छडी बराबर, फिर लोक आते की नाही यार. आणि काय होतं ना, लोकांना फायदा होतो, मग लोक थांबतात, मग येत नाही, मग परत 6 महिन्यांनी येतात. पण हे डॉक्टरच्या बाबतीत पण आहे ना, औषध घेतात, बरे झाले की मग थांबतात, विसरून. पण त्याचा फॉलोअप हा खूप महत्त्वाचा. कारण सातत्य नाहीये, कन्सिस्टन्सीच नाहीये, श्रद्धा नाहीये, सबुरी कोणाला करायची नाहीये, कोणाला वेट नाही. इन्स्टंट राईट स्वाईप लेफ्ट स्वाईप, पी हळद होगोरी नाही होत. अगं 9 महिने लागतात एका बाळाला जन्म घ्यायला. त्याच्यामध्येही 3 ट्रायमिस्टर असतात. पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये बॉडी शेप घेतं, सेकंड ट्रायमिस्टरमध्ये बॉडी ऑर्गन्स डेव्हलप होतात, थर्ड ट्रायमिस्टरमध्ये ते खाणं पिणं. इट्स अ प्रोसेस, इट इज अ प्रोसेस. म्हणून मी म्हणते ना, ट्रान्सफॉर्मेशन, यू आर फॉर्मिंग समथिंग, सो यू हॅव टू वेट. पण आजकाल सगळ्यांना ब्रेसलेट घातलं कधीपासून पैसे येतील. म्हटलं तुम्हाला इतकी घाई आहे, घाई कशासाठी? 70-80 वर्षाचं आयुष्य आहे, एन्जॉय करू ना. सक्सेस बी एन्जॉय करू, फेल्युअर बी एन्जॉय करू. पण ते लोकांना ना तेवढा धीर नाही आहे भार्गवी. सो म्हणून माझ्याकडे येणारे जे क्लायंट्स असतात ना, खूप सुसाईड करणारे असतात, गिव्हअप केलेले असतात, डिवोर्समधनं जाणारे असतात, बिझनेस लॉस असतो, हेल्थ इश्यूज असतात. मी सगळ्यांना एकच पहिली सुरुवात करते, तुम्ही पेशंटली माझ्याबरोबर काम करायला तयार असाल तर मी तुम्हाला, डॉक्टरकडे जाता, तुम्ही औषधं आणता आणि तुम्ही गोळ्या घेतल्या नाही तर डॉक्टर वाईट नाहीये, तुमच्याकडे डिसिप्लिन नाहीये. सो मी तुम्हाला 100% देणार, कारण माझे एवढे क्लायंट जर बरे झाले तर तुम्ही सुद्धा होणार. तुम्ही जर ते फॉलो केलं नाही तर मी वाईट हिलर नाहीये, तुम्ही वाईट हिली आहात आणि तुम्ही ते पूर्ण करत नाही आहात. असे अनुभव येतात जे मी सांगेनच तुला. आता मगासपासून ना तू ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतेस, म्हणजे हे नक्की काय म्हणायचंय तुला? फिजिकल जे हा काय ट्रान्सफॉर्मेशन यू आर टॉकिंग अबाउट? सो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे स्वतःला बदलणे. ओके. आणि मी जसं म्हटलं की 7 सेगमेंट्स मध्ये आपण चालत असतो, फिरत असतो. मेंटल, इमोशनल, फिजिकल, फायनान्शियल, स्पिरिच्युअल, पर्सनल आणि प्रोफेशनल. सो ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे आधी ऍक्सेप्ट तर करा की माझ्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही ऍक्सेप्टच करत नाही. ऍक्सेप्ट केल्यावरती तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता. ओके, माझ्यामध्ये हे फ्लॉज आहेत आणि या गोष्टी मला बदलायच्या आहेत. त्याच्यासाठी मी माझ्या क्लायंट्सना जर्नलिंगचं एक्सरसाइज देते. लिहा. तुम्हाला भीती वाटते ना की मी जज होईन, की लोक मला नावं ठेवतील, मग मिरर एक्सरसाइज आणि मी जर्नलिंग करायला देते की तुम्ही लिहा. मग ते एकदा तुम्ही ऍक्सेप्ट करता, मग तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता आणि मग त्या दिशेने माझ्यासाठी काय उपयुक्त आहे त्या गोष्टी इम्प्लिमेंट करून त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तुम्ही नव्या गोष्टी त्याच्यामध्ये ऍड करता. दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. आणि एकदा आंतरिक चेंज व्हायला लागला ना तुमच्यामध्ये की तो तुमच्या बाह्य स्वरूपात पण दिसायला लागतो. नॉट नेसेसरी तुम्हाला कपडे बदलल्यावरच तो चेंज. लोकांना वाटतं अरे मैं लुक चेंज करूंगा, हेयर कलर करूंगी, हेयर कट करूंगी और मैं मॉडर्न कपडे पहनूंगी तो मैं हो गई ट्रान्सफर. विचारतेच. विचारांनी ट्रान्सफॉर्म होणं खूप गरजेचं आहे. तुमची बिलीफ सिस्टम चेंज करणं गरजेचं आहे. तुम्ही ॲक्शनला कसे रिॲक्शन देता, तुमचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं या सगळ्या अनुषंगाने जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्याच्या घर रिनोव्हेशन करतो म्हणजे काय, जुन्या गोष्टी फेकून देतो किंवा जुन्या गोष्टींना नवीन रंग लावतो, सोफा रिफर्बिश करतो, या घर आपण रिफर्बिश करतो म्हणजे काय की तुम्ही जुनं सगळं टाकून त्याला नवीन स्वरूप देता. त्यामुळे तुमचा मूळ तर जाणार नाही, पण कशा वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्याला आत्मसात करून तुम्ही ते प्रेझेंट करता. दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. ओके, येस. त्याचप्रमाणे हिलिंगचे वेगवेगळे प्रकार काय आहेत, म्हणजे हाऊ? सो हिलिंगचे प्रकार खूप आहेत. ओके. एक्झाम्पल द्यायचं झालं तर सायकलचं टायर, त्याला खूप असे तारा असतात पण सेंटर एकच असतं. सो हिलिंगचे प्रकार वेगवेगळे आहेत. रेकी, प्राणिक हिलिंग, चक्रा हिलिंग, टॅरो कार्ड, लेनॉर्मन कार्ड, चक्रा कार्ड, त्याच्यानंतर मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, आता त्याच्यामध्ये ऑइल्स, ब्रेसलेट, स्प्रेज, त्याच्यानंतर मेडिटेशन, असे खूप प्रकार आहेत. कॅन्डल हिलिंग आहे, त्याच्यानंतर म्युझिक हिलिंग आहे, त्याच्यानंतर आजकाल गॉंग आणि बरंच त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत.
हुडू मॅजिक आहे, शमनिझम आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण अगेन तुम्ही कशाशी कनेक्ट होताय. आता दुकानात गेल्यावरती खूप व्हरायटी, पण आपल्याला काय कनेक्ट होतं, आपल्याला काय आवडतं तेच आपण पिक करतो. सो हिलिंगमध्ये पण तसंच आहे की आपण कशाशी कनेक्ट होतो, त्या मोडॅलिटीशी आपण कनेक्ट होतो. मी चक्राशी कनेक्ट झाले, चक्रा हिलिंगशी कनेक्ट झाले, मी टॅरो कार्डशी कनेक्ट झाले, मी लेनॉर्मन कार्डशी कनेक्ट झाले, आणि मग मी त्याचा अभ्यास करून मग त्या गोष्टी जवळजवळ आता मी 12 ते 14 मोडॅलिटी शिकले. आणि मोडॅलिटीज म्हणजे प्रकार वेगवेगळे प्रकार, मॉडेल्स, मोडॅलिटी. सो मी रेकी आणि प्राणिक हिलिंग नाही करत. माझा भर असतो, माझ्याकडे एखादा क्लायंट येतो तेव्हा केस स्टडी, बिकॉज आय एम अ सायकोलॉजी स्टुडंट. सो मला केस स्टडीचीच सवय आहे. सो आता समजा तू माझ्याकडे आलीस, सो आय विल लिसन, मी तुझं एक पूर्ण ऐकून घेणार. त्याच्यानंतर मी टॅरो करते. टॅरो ने मला कळतं एक्झॅक्टली तुझ्या लाईफमध्ये काय काय चाललंय, बिकॉज टॅरो स्पीक्स अबाउट युअर सबकॉन्शियस माइंड, तुझे सबकॉन्शियस ब्लॉकेजेस. कार्ड्समध्ये चित्र असतात, त्या चित्रांमधून बरंच काही आपल्याला कळतं. मग त्याच्यानंतर इट वर्क्स लाईक एक्सरे. अच्छा, हे हाड तुटलंय, इथे प्रॉब्लेम आहे, त्या पद्धतीने मला टॅरोमधनं तुझं काय आहे ते सगळं कळतं. मग त्याच्या पुढे तुझे काय इश्यूज आहेत, मग त्याच्यासाठी तुला पास्ट लाईफ रिग्रेशनची गरज आहे का, तुला चक्रा हिलिंगची गरज आहे का, तुला मनी मॅनिफेस्टेशनची गरज आहे का, लॉ ऑफ अट्रॅक्शन, मग मी हे सगळं तुला सांगते. मग त्या पद्धतीने आपण पुढचे सगळे सेशन्स घेतो. आणि मग हळूहळू काय होतं, बिकॉज यू आर कमिंग टू मी अँड आय एम गिव्हिंग यू डिफरंट थिंग्स, आणि मग आपलं खूप सारं काउन्सिलिंग होतं, बोलतो, हळूहळू तुझ्या थॉट प्रोसेसमध्ये चेंजेस यायला लागतात. आणि थॉट प्रोसेसेसमध्ये चेंजेस यायला लागल्यावरती मी एक एक प्रोडक्ट्स ॲड करायला लागते तुझ्या लाईफमध्ये. ब्रेसलेट झाले, ऑइल झालं, स्प्रे झालं, बाथ सॉल्ट झाले, कॅन्डल झाले. मग हळूहळू तुला तो चेंज दिसायला लागल्यावरती काय होतं, तुझा विश्वास बसायला लागतो, अरे हां, की ह्या गोष्टीने माझा चेंज. मग तूच विनर होऊन जातेस, कारण तुझा विश्वास बसला, नो वन कॅन स्टॉप यू. प्रश्न असतो विश्वास बसण्याचा आणि विश्वास ठेवण्याचा. सो हिलिंगमध्ये हे एवढे सगळे प्रकार आहेत, पण तू काय कनेक्ट करतेस, तुला कशाने फायदा होतो. आणि मी माझ्या क्लायंटला सांगते, प्लीज अंधविश्वास ठेवू नका. ॲज अ हिलर मी सांगते, विश्वास ठेवून करा. अंधविश्वास मी सांगते म्हणून बिलकुल करू नका. तुम्ही या, अनुभव घ्या, तुम्हाला पटलं तर पुढचं हिलिंग घ्या, तुम्हाला नाही पटलं तर थांबा. मे बी तुमच्यासाठी काहीतरी दुसरं असेल. कारण त्याच्यामध्ये खूप आहे ना गं, म्हणजे आजकाल तर खूप ऑप्शन्स आणि खूप गोष्टी आहेत. कोणाला मेडिटेशननेच फरक पडतो, कधी कधी कोणाला एका सेशनमध्येच फरक पडतो. नॉट नेसेसरी तुम्हाला सगळंच घ्यावं लागतं. आणि माझा कल असा असतो की माझ्यावर डिपेंड राहू नका, माझ्याकडे 10 सेशन घ्यायला येऊ नका. 2 सेशन्समध्ये तुम्ही इतके स्ट्रॉंग व्हा की तुम्हाला माझी गरजच लागणार नाही. गरज असेल तेव्हा मी आहे, पण माझी सवय लावून घेऊ नका. कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच व्यक्ती तुमच्या बरोबर असते, तीच तुम्ही स्वतः. तुम्ही स्वतःसाठी रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. एकदा तुम्हाला या सगळ्या टेक्निक्स कळल्या, आणि माझे भार्गवी सेशन्स असे असतात ना, मी तुम्हाला त्यात मी सगळं शिकवूनच टाकते. चक्रा किंवा मनी मॅनिफेस्टेशन, की तुम्हाला परत माझ्याकडे याची गरजच नाहीये. तुम्ही व्हा ना परिपूर्ण, तुम्ही व्हा ना इंडिपेंडेंट. तुम्हाला सतत कशाला कोणाचा खानदानी हात हवाय, तुम्ही व्हा ना, तुम्ही राहा ना स्वतःच्या पार उभे. त्यामुळे चक्रा सेशन माझं 3 तासाचं असतं, ज्याच्यामध्ये मी सगळे चक्रा कसे असतात ते शिकवून देते. मनी मॅनिफेस्टेशन, की उद्या समजा परत तुम्हाला फायनान्शियल इश्यूज आले, तुम्हाला माहिती ही कॅन्डल लावायची, हे सॉल्ट वापरायचे, किंवा हे अफर्मेशन्स करायचे, किंवा मनी मॅनिफेस्टेशन जे आहे माझं, त्याच्यात मनी एक्सपॅन्शन मेडिटेशन मी शिकवते, विच इज एक्स्ट्रीमली पॉवरफुल. म्हणजे माझ्या क्लायंटने करोडोंमध्ये छापायला सुरुवात केलेली, इतकं त्यांना फायदा झाला. सो हे मी शिकवून देते, मी रेकॉर्डिंग देते त्यांना. का 10 वेळा माझ्याकडे येणार, मलाही 10 क्लायंट्स अजून करायचे ना, एकाच क्लायंटवर मी 10 दिवस काय इन्व्हेस्ट करू. सो अशा पद्धतीने तुम्ही कशाशी कनेक्ट होता, कुठली हिलिंग मोडॅलिटी तुम्हाला कनेक्ट होते. आणि जस्ट बिकॉज मी हिलर आहे म्हणून माझ्याकडेच येऊन, अजून खूप आहेत, तुम्हाला ज्यांच्याकडे जायचं तुम्ही जाऊ शकता. पण जर तुम्ही माझ्याकडे येत असाल तर मग ह्या गोष्टी मी स्व अनुभवाने बोलते. मी काहीतरी शिकले आणि लेक्चर द्यायला बसले नाही. मला बरेचसे लोक म्हणतात आहे क्या है तेरे को बोलने को जाता है, हमारा क्या है हमको पता है. मैंने कहा बहुत 7 सर्जरी करके आई हूँ. हे काय कुठून मी येऊन स्टाईल मारण्यासाठी इथे हिलर झालेली नाही आहे. स्व अनुभवातनं मी जे धडे शिकले आणि ज्या गोष्टींनी मला यातनं बाहेर काढण्यासाठी मदत केलेली आहे, त्या गोष्टी मला तुम्हाला द्यायच्या आहेत. जर गिव्हर अँड रिसिव्हर, अगेन तुमचं रिसिव्हिंग बंद असेल, तुम्ही कितीही डोकं फोडा त्यांना नाही कळत. त्यामुळे रिसिव्हिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट आणि गिव्हिंग इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो दिस इज हाऊ हिलिंग वर्क्स. म्हणजे हिलिंग, हिलर आणि हिलिंग या दोघांवरती, जसं डॉक्टर अँड पेशंट, तसंच हिलर आणि हिली. जो आमच्याकडे येतो तो हिली असतो आणि मी हिलर असते. सो दोघांचं गिव्ह अँड टेक, की मी 50% देते तर एफर्ट्स पण दाखव. इफ आय एम गिव्हिंग यू, यू ऑल्सो गिव्ह मी. 2 + 2 4 तेव्हाच होणार. तेव्हा हिली आणि हिलर एकत्र येऊन एकत्र एनर्जी आणि ऍक्शन
दॅट इज हिलिंग. सर्वसामान्य मराठी घरांमध्ये किंवा मला असं वाटतं भारतात म्हणूया आपण, आपल्याकडे पत्रिका म्हणजे कुंडली ज्याला म्हणतात, बाळ जन्माला आल्यानंतर लगेचच पत्रिका काढली जाते, किंवा काही प्रमाणात आपल्याकडे न्यूमरोलॉजी म्हणजे भाग्यांक आहे, मूळांक आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. टॅरो हल्ली हल्ली थोडंसं आपल्याकडे आलंय. हे नक्की यातला फरक काय आणि काय आहे एक्झॅक्टली? सो टॅरो म्हणजे मी जसं म्हणाले सबकॉन्शियस माइंड बद्दल जास्त बोलतो, टॅरो कार्ड्स बोलतात. आणि पत्रिका म्हणजे ऑफकोर्स ग्रह, तारे, आणि प्रत्येक मोडॅलिटी त्याची एक एक स्पेशालिटी आहे आणि ते त्या त्या जागी योग्य आहे. म्हणजे मी कधीच असं म्हणत नाही की ही मोडॅलिटी वाईट आहे किंवा ही मोडॅलिटी नाही एवढी खास नाही, असं नाही. प्रत्येक मोडॅलिटीची एक स्पेशालिटी आहे आणि त्याचं एक सक्सेस पॉइंट आहे तिथे. आता पत्रिका जेव्हा आपण बघतो त्याच्यामध्ये ग्रह, तारे, पास्ट कर्मा, बऱ्याचशा गोष्टी येतात आणि आपल्याला लहानपणापासून आणि आपल्या पूर्वंपार ते चालत आले, आपण त्याच्यामध्ये बिलीव्ह करतो. पण जसं म्हटलं की नवीन नवीन गोष्टी सुद्धा आपण ऍड करायला हव्यात. सो टॅरो कार्ड हे खूप जुनी टेक्निक आहे, पण हल्ली हल्ली काय कारण आता युट्यूब आलंय त्यामुळे प्रत्येकालाच माहिती झालंय. सो टॅरो कार्डमध्ये पिक्चर्स असतात, त्या पिक्चर्सवरनं आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात सबकॉन्शियसमध्ये काय चालले किंवा ब्लॉकेजेस आहेत ते शोधून काढू शकतो. पत्रिका आणि ग्रहतारेमध्ये दोष वेगळे, मग ते दोष निवारण, मग शुक्र शांती, शनी शांती, ते राहू शांती, या सगळ्या आपण करतो. ह्याच्यातनं आपण आपल्याला कळत नाही. ह्याच्यातनं मोड की तुझ्या सबकॉन्शियसमध्ये काय ब्लॉक आहेत, की तू ऍक्शन घेऊन काय करू शकते. त्याच्यामध्ये काही पूजा बिजा आपण नाही करायला सांगत. ते पत्रिकेचं तो स्टडी कम्प्लिटली वेगळा आहे. किंवा ते काय असतात त्याला, त्याच्यावरनं ते अगेन देर आर डिफरंट. जसं म्हटलं ना सायकलचं चाक, त्याच्या वेगवेगळ्या तारा, त्याच्यापैकी पत्रिका कम्प्लिटली वेगळा त्याचा, आणि ह्याचा फारसा असा काही कनेक्शन नाही. पण ह्याच्यावरनं आपण शोधून काढू शकतो की काही पत्रिकेत काही इश्यूज आहेत का, हे टॅरोवरनं आपण काही प्रमाणात शोधून काढू शकतो. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझ्याकडे काही आहेत कार्ड्स मी दाखवते. जसं आता सन कार्ड आहे, दिस इज अ सन कार्ड. सो आता याच्यामध्ये तुला काय दिसतंय की एक मुलगा आहे, घोडा आहे आणि सन आहे. ठीक आहे. आता समजा एक मॅरिड बाई आली आणि तिने विचारलं की माझं कसं असेल मॅरिड लाईफ, आणि हे जर कार्ड आलं सो इट विल टॉक अबाउट प्रेग्नन्सी. सो शी इज थिंकिंग अबाउट बिकॉज इफ देर इज अ किड. ओके. जर एखादा माणूस येतो आणि म्हणतो की माझं करिअर कसं असेल, व्हेरी गुड, इट्स गोइंग टू शाईन लाईक सन. सो प्रत्येक पिक्चरला इथे मिनिंग आहे, अशीच रेखाटलेली नाही आहेत. सो सन विल डिस्क्राईब अबाउट ग्रेट करिअर किंवा सक्सेस, शाईन. द किड विल, किंवा आता समजा एखादा माणूस आला आणि त्यांनी विचारलं की माझं लाईफ कसं राहील, मस्तीखोर, मजा, बिंदास्त. सो टॅरोमध्ये कसं असतं ना, तुम्ही क्वेश्चन कसा फ्रेम करता आणि त्याचं प्लेसिंग असतं. असं नाही की असे पत्ते काढले आणि तुम्हाला आलं. नो, देर आर स्प्रेड्स, डिफरंट स्प्रेड्स इन टॅरो, आणि प्रत्येक स्प्रेडला पर्टिक्युलर क्वेश्चन असतं. जसं आता 3 कार्डचं केलं, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. मग तिथे जे कार्ड येईल त्याच्यावरनं आम्ही हे कार्ड रीड करतो आणि मग त्याच्यावरनं आम्ही सांगतो. आता हे झालं सन कार्ड. ओके. आता समजा मला बोलायचं झालं, ओके, आय शो यू दिस. दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग कार्ड. ओके. दिस इज 7 ऑफ कप्स. 7 ऑफ कप्स मध्ये ही काळी सावली दिसते. दिस कार्ड इज अ कार्ड ऑफ इल्युजन, मोहमाया. की कधी कधी आता आलं की आता समजा एखादा नवरा आला आणि त्याने विचारलं की कसं आहे माझं मॅरिड लाईफ किंवा काय, आणि हे जर कार्ड आलं की जे तुमच्या डोळ्यांना दिसतंय तसं नाहीये, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आहे. सो जस्ट बी केअरफुल. सो कार्ड्स विल गिव्ह यू गायडन्स. ओके. नॉट नेसेसरी 100% जगण्याची पण गॅरंटी नाहीये, बट 80 to 90% कार्ड्स गिव्स यू गायडन्स. तुम्ही सतर्क होता, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी जेव्हा कुठल्याही क्लायंटचं टॅरो करते तेव्हा सांगते की 80% कार्ड्स माझे बरोबर येतात किंवा कुठल्याही टॅरो रीडरचे. मग त्याच्यामध्ये तुमची पत्रिका, तुमचं पास्ट कर्मा, लहानपणापासून आत्ता केलेले तुमचे कर्मा, तुमचे चॉईसेस, तुमचे डिसिजन्स, न्यूमरोलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी त्या 20% मध्ये येतात. सो कार्ड विल गिव्ह यू डिरेक्शन. गुगल मॅप, की तुम्ही जाताय, समजा कांदिवलीला तू येतेस आणि तुला गुगल मॅपमध्ये दिसते की अरे इथे ना खूप ट्रॅफिक आहे. गुगल विल शो यू डिफरंट पाथ, की टेक राईट अँड इथे एक छोटी गल्ली, तिथून जा. चॉईस इज युअर्स. तुम्ही जर ठरवलं की त्या गल्लीत नाही जायचं तर कदाचित तू लवकर येऊ शकतेस, पण तू तिथूनच ठरवलं देन यू कॅनॉट क्रिप. तेरे को दिखा है मैप ने, यहाँ पूरा लाल पैच दिख रहा है, फिर भी जा रहे हो. तो टैरो विल गिव यू कि आगे बहुत खतरा है,
बट अगर तुम वापस जाओगे यू कैन नॉट बिकॉज यू मेड अ चॉईस. सो व्हॉट चॉईस यू मेक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यासाठी तुम्हाला टॅरो, आता म्हणजे किती क्लायंट आहेत, म्हणजे क्लायंट स्कॉटलंडला आहे, स्कॉटलंड नाही स्कॉटलंडला आहे. तर तिला सप्टेंबरलाच मी सांगितलेलं की तुला ऑगस्ट एप्रिलमध्ये ना जॉब चेंज दिसतोय, आणि ती आता दुसरीकडे गेली सुद्धा जॉब चेंज होऊन. किंवा अजून एका क्लायंटला मी सांगितलेलं की पण एक मिनिट, टॅरो कार्ड समोरचा माणूस क्लायंट काढतो ना का नाही, तुम्ही काढता? मी स्वतः प्रश्न त्यांचे काढणार तुम्ही. येस. ओके. बरेचसे क्लायंट, बरेचसे हिलर्स आहेत ते तुलाही काढायला लावतात, पण मी कारण माझ्या एनर्जीशी कनेक्टेड असतात, सो मी तुझ्या एनर्जीशी कनेक्ट होते आणि मग आणि आय एम बिकमिंग अ क्लॅरवॉयन्स. म्हणजे ना मला तुझ्या लाईफमध्ये काय चाललंय ते सुद्धा आता हळूहळू कळायला लागले. आय एम कन्वर्टिंग इन टू दॅट, त्याला क्लॅरवॉयन्स म्हणतात. सो मला तुला काही फिजिकल एलिमेंट असेल किंवा काही असेल तर ते मला पण जाणवायला लागतं. सो म्हणून मी माझ्या कार्ड्स ना मीच काढते. ऑफकोर्स तुमच्या समोर डोळे बंद करूनच काढते मी, आणि मग मी तुम्हाला गायडन्स देते की असं 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 आहे, असा असा जॉब चेंज आहे. वर्षभरापर्यंतचे प्रेडिक्शन्स तुम्ही कार्डमधनं काढू शकता आणि त्या अनुषंगाने तुम्ही ते चेंजेस करू शकता. आता तुम्ही काय चूज करता हे तुमच्यावर असतं. बरोबर. तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही ती गोष्ट जर नाही केलीत तर मग तुम्हाला जो खामिया नाही वो आपको तो भुगत नाही पडेगा. पण तुम्ही सांगून ते जर केलं मग त्याच्यात जर होत नसेल तर मग माझे प्रोडक्ट्स कामी येतात. पण हे 80% तुम्हाला 80 ते 90% गायडन्स देतात. आणि मेन टॅरो, व्हॉट आय लाईक अबाउट टॅरो इज दे स्पीक अबाउट युअर सबकॉन्शियस ब्लॉकेजेस, जे माणसं ऍक्सेप्ट करत नाहीत बरेचदा. आणि जेव्हा ते ऍक्सेप्ट करतात आणि मग त्याच्यावरती इम्प्लिमेंट करतात मोडॅलिटीज थ्रू, आणि मग जे ट्रान्सफॉर्मेशन त्यांना मिळतं भार्गवी, अमेझिंग, खूप छान. सो टॅरो स्पीक्स अबाउट सबकॉन्शियस ब्लॉकेजेस, पत्रिका स्पीक अबाउट युअर ग्रह तारे, की ह्याची शांती करू त्याची शांती करू, बाकीच्या सगळ्या मोडॅलिटीज. तो इम्पॅक्ट तोच असतो. तुम्ही कोणाशी कनेक्ट होताय, तुम्हाला कशावर विश्वास आहे, त्या पद्धतीने हिलिंग मोडॅलिटीज चालतात. मी योगाभ्यास केलाय, तर मला माहितीये की आपल्यात 7 चक्र आहेत आणि त्या चक्रांवरती आपल्याला काम करायचं असतं. प्रत्येक चक्र एका अवयवाला डेडिकेट आहे आणि त्या पद्धतीने काम केलं जातं. सो चक्रा मेडिटेशन म्हणजे काय आहे, म्हणजे लोकांना साध्या सोप्या भाषेत सांगायचं. ओके. सो मेडिटेशनवर येते. सो मेडिटेशन म्हणजे आपण उपास करतो जनरली का, कारण त्या दिवशी पोटाला थोडा आराम आणि अपचन असेल किंवा आपण एक लंघन करतो त्या दिवशी. सो मनाला पण त्या उपासाची गरज असते, कारण आपण सोलची भूक आपण विसरून जातो की आपण सोल होत. आपल्याला वाटतं आपण माणूस आहोत, पण आपण एक एनर्जी होत, आणि त्या एनर्जीला सुद्धा चालण्यासाठी एक इंधन लागतं. भूक लागली की जेवतेस, साडी आवडली की साडी घेतो, पैसे कमवायचे म्हणून काम करतो. वेअर विल द सोल गो? सोल नीड्स अ फूड अँड दॅट फूड इज मेडिटेशन. सो जेव्हा तुम्ही शांत राहता, ध्यानधारणा करता, आणि असं काही रूल्स नाहीत ग भार्गवी, 5 मिनिटं जरी तू बसलीस ना आणि कसलं थॉटलेस, हे बघ, प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट. तुम्हाला प्रॅक्टिस, कुठल्याही गोष्टीची प्रॅक्टिस करावी लागते. सो मी पण आधी मेडिटेशन करत नव्हते. मी 2 मिनिटाच्या कंटाळायचं, अरे यार काय असं व्हायचं. पण हळूहळू मग 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट, मी 10 मिनिटच करते मेडिटेशन. मी काय फार 1-1 तास वगैरे माझ्याच्याने नाही होत, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण मेडिटेशन मीन्स व्हॉट? श्वासावरती फोकस करणे, बिकॉज दॅट इज द अल्टिमेट ट्रूथ. आणि हळूहळू तुम्ही थॉटलेस प्रोसेसमध्ये जाता की मग तुम्हाला फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करावं लागतं, अँड देन एका पॉईंटला सगळे थॉट्स निघून जातात. ऑफकोर्स त्याला प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. मेडिटेशन शांत बसणं आणि डोक्यात विचार न आणणं ह्याच्यासारखी कठीण गोष्ट नाही. आम्हाला योगाभ्यासात ते शिकवलं जायचं की अदरवाईज आपल्या दिवसभरात मनात एवढे विचार येत नाही, पण तुम्ही जेव्हा शांत एकचित्ताने बसता सगळे विचार तुमच्या मनात यायला लागतात. आणि त्यासाठी वेगवेगळे ध्यानधारणेचे प्रकार आहेत. मेडिटेशनच्या आधीची आहे ती साक्षी भावना, तू जे म्हणतेस की कुठल्याही गोष्टीला फक्त साक्ष बघायची. अच्छा, हे मला दिसतंय, त्याच्यावर मत नका व्यक्त करू. हे असं का आपल्या मनातलेच विचार, मी आज असं का बघले, आज मी हे का केलं, मी आज पाणी प्यायले नाही, ओके पुढे, असे जेव्हा तुम्ही एक एक विचार मनातनं डिझॉल्व्ह करावं लागतं. करेक्ट. यू हॅव टू डिझॉल्व्ह द थॉट्स. यू जस्ट बी द ऑडियन्स वेन एव्हर. म्हणजे मी माझ्या क्लायंटला सांगते की मेडिटेशन म्हणजे काय, जस्ट ऑब्झर्व, बी द ऑडियन्स. प्रत्येक वेळेला जाऊन परफॉर्मन्स करायला पाहिजे असं नाही.
ओके. सो मी जेव्हा मेडिटेशन करते किंवा मी शिकवते, मी 5-6 प्रकारचे मेडिटेशन शिकवते आणि मग मी ना त्याला वेगवेगळी नावं दिली. जसं एक्सपॅन्शन मेडिटेशन आहे, ग्राउंडिंग मेडिटेशन आहे, चक्रा मेडिटेशन आहे, असे वेगवेगळे प्रकारचे मेडिटेशन आहेत. पण तुम्हाला सगळ्यात आधी थॉटलेस पोझिशनमध्ये घेऊन जाण्यासाठी आधी प्रोसेस सुरू होते. आणि एकदा तुम्हाला सवय प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट, की तुम्ही जसं जसं हळूहळू ती सवय वाढवत जाल ना, तसं तसं तुम्ही मग ते आत्मसात करत जाता आणि हळूहळू त्या गोष्टी घडत जातात. सो सोलच्या ग्रोथसाठी मेडिटेशन इज मस्ट. 1 मिनिटापासून सुरुवात करा. मी नाही म्हणत आहे तुम्ही 10-10 मिनिटं करा, ध्यानधारणा करा, पण 1 मिनिटापासून सुरू करा. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करून हळूहळू मेडिटेशन वाढवता, तेव्हा तुम्हाला चक्राचे कलर्स पण दिसायला लागतात, तुमचे चक्रास पण दिसायला लागतात. आणि चक्राज आर सो इम्पॉर्टंट, जे मला अजिबात माहीत नव्हतं की चक्रा किती महत्त्वाचे आहेत. पण जेव्हा इनवर्ड जर्नीचं सुरू झालं, मला कळलंच नाही व्हॉट इनवर्ड जर्नी इज. आणि तेव्हा मी खूप पुस्तकं वाचन सुरू केलं आणि त्याच्यातनं कळलं की चक्राज आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. काय, दे आर द लाईक क्रुशियल पार्ट ऑफ अवर लिव्हिंग. कारण चक्राज हा आर एनर्जी सेंटर्स. 72,000 नाड्या आहेत, ओके. आणि 114 जंक्शन्स, त्याला आपण चक्राज म्हणतो. 114 चक्राज आहेत बॉडीमध्ये. आणि त्याच्यामध्ये 7 चक्राज आर मेन चक्राज, ज्याच्यावरती आपलं डे टू डे लाईफ, इमोशनल, मेंटल, फिजिकल, फायनान्शियल हे सगळं सुरू असतं. लोकांना काय, मलाही हे माहीत नव्हतं की आपण जे अनुभवतोय, एक्सपिरियन्स करतोय, दिस इज द रिॲक्शन ऑफ द ॲक्शन विच इज हॅपनिंग इनसाइड युअर चक्रास. सो तुमचे चक्रास हे प्रत्येक अवयवाशी जोडलेले आहेत आणि तुम्ही त्याच्यावरती नाही लक्ष दिलं तर मग त्याचं रूपांतर आजारपणात होतं. बरं. सो वेन यू आर नॉट एक्सप्रेसिंग, म्हणून एक्सप्रेस करणं का गरजेचं आहे की तुम्ही ती भावना जर दाबून ठेवलीत आणि ती योग्य वेळेला योग्य माणसाकडे जर शेअर नाही केली तर त्याचं रूपांतर आजारपणात होतं. सो वेन युअर लाईफ इज नॉट ॲट ईज, यू इन्व्हाइट डिझीज. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एक ना खूप मिसकन्सेप्शन आहे की मी का जाऊ सायकोलॉजिस्टकडे, मी वेगळी थोडी नाही, मी का जाऊ हिलरकडे, मला काही गरज नाही, ती काही शिकवणार, 5,000 घेईल आणि काहीतरी ज्ञान पिलवेल कुठून तरी बसलेलं नाही. हे खूप गरजेचं आहे. तुम्ही कॉलेजमध्ये का जाता, शिकण्यासाठी ना. गुगलवर सगळं अवेलेबल आहे. गरज काय शाळा कॉलेजची, आज तर सगळं एव्हरीथिंग इज देअर. गरज काय आहे, कारण तुम्ही त्या डिसिप्लिन ॲटमॉस्फिअरमध्ये जाता, तुम्ही त्या गोष्टी करता, तुम्हाला करून घेण्यासाठी एक टीचर असते, गुरु शिष्य. एक्झॅक्टली. सो चक्रासबद्दल जेव्हा मी नॉलेज घ्यायला लागले तेव्हा कळलं की अरे, माझ्या 7 सर्जरी झाल्या बिकॉज माझे लोअर 3 चक्रा ब्लॉक होते. गिल्ट, शेम आणि फिअर, माझे काही पास्ट अनुभव होते. हे जेव्हा मी स्वतःच्या चक्रांवरती काम करायला लागले तेव्हा कळलं, ओ माय गॉड, मी एवढे ब्लॉकेजेस घेऊन बसले होते. आणि मला ॲक्सेप्ट करायला 6 महिने लागले की माझ्यामध्ये हे फ्लॉज आहेत. पण आपल्यासाठी आपण परफेक्ट असतो ना. मी परफेक्टच आहे, माझ्यात काही फ्लॉजच नाही आहेत. सो आधी हे ॲक्सेप्ट, मग मी लिहिले माझ्यातले फ्लॉज की हे फ्लॉज आहेत. मग अभ्यास केला की ओ, मला एंडोमेट्रियोसिस का झाला, माझा सेक्रल चक्र ब्लॉक होता, माझ्यामध्ये प्रचंड फिअर होतं, कॉम्प्लेक्स होतं. कसलं कॉम्प्लेक्स की मी IITत राहून सुद्धा मी इंजिनियर नाही झाले, मी हुशार नाही आहे, कारण माझ्या घरात MBA आणि डॉक्टर आणि हे सगळे, तो न्यूनगंड होता. आणि आज मी जेव्हा माझ्या त्या सो कॉल्ड इंजिनियर, डॉक्टर्स सगळ्या रिलेटिव्हवर जाते, सगळ्यात जास्त मीच बडबडते. ह्याचा अर्थ असं नाही की मी ग्रेट आहे, पण न्यूनगंड नाही आता. ते नॉलेज नसेल मला इंजिनियर डॉक्टरचं, लाईफ नॉलेज आहे माझ्याकडे आणि आता दे कम टू मी टू टेक द गायडन्स. सो तो न्यूनगंड घालवण्यासाठी तो एंडोमेट्रियोसिस आला, कारण मला स्पिरिच्युअलिटीमध्ये यायचं होतं आणि सो माय पर्पज वॉज टू बी अ हिलर. पण हे खूप नंतर कळतं. सो कमिंग बॅक टू द पॉइंट, एक खूप सुंदर पुस्तक माझ्या हाती आलं त्या प्रोसेसमध्ये. आणि आपण म्हणतो ना, काही जादूबिदू होत नाही, काही मिरिकल्स वेगळे नसतात. मिरिकल्स होतात क्षणाक्षणाला. कधी कोणी माणूस येतं मॅजिकच्या स्वरूपात, काही पुस्तकं येतात, कोणी काही बोलून जातो, काहीतरी TV शोवरती येतं, काही गाणं येतं. बट वी आर सो प्रॅक्टिकल अँड लॉजिकल ना, आपण या गोष्टींकडे विश्वास नाही ठेवत. मी जेव्हा माझी ही प्रोसेस सुरू केली ना, तर मला एक अशी बाई भेटली आणि तिने मला एक पुस्तक दिलं, द लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड, खुर्शीद भावनगरीचं. भार्गवी, ते पुस्तक वाचलं, 3 रात्र मी झोपले नाही. ते अख्खं पुस्तक वाचून काढलं. त्या बाईने ऑटो रायटिंगद्वारे ते पुस्तक लिहिले. तिची 2 मुलं जी जातात, वारतात ॲक्सिडेंटली जातात, त्यांच्या थ्रू ते पुस्तक लिहिलेलं आहे, द लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड. मस्ट रीड. खुर्शीद भावनगरीचं पुस्तक आहे.
आणि दुसरं पुस्तक विच चेंज माय एंटायर लाईफ वॉज यू कॅन हील युअर लाईफ बाय लुई हिल. त्या बाईने लिहिलं की कसे तुमचे इमोशन्स तुम्ही एक्सप्रेस नाही केले तर आजारपण. मग मी बघितलं एंडोमेट्रियोसिस. आय थिंक सो त्या कॅन्सर मधनं. या शी सर्वाइव्ड. शी लिव्ड टिल आय थिंक 84 or 85 इफ आय एम नॉट रॉंग. त्या बाईने तिचा कॅन्सर ओनली थॉट्सने घालवला ग. आणि हे मी आज सांगू शकते कारण त्या काळात मी ते पुस्तक वाचत होते, मी जोश टॉक बघायचे, मी टेडेक्स बघायचे. हे सगळं बघून मला वाटायचं यार ही लोक करू शकतात तर मी का नाही, मलाही व्हायचंय. दॅट वन फायर केप्ट मी गोईंग. मग मी शोध घेतला मी कशी बरी होत नाही, मला ह्यातनं ते त्यातनं ते. आणि मग मला कळलं की तुमचे इमोशन जेव्हा तुम्ही सप्रेस करता, तुम्ही एक्सप्रेस करत नाही तर ते आजारपणात त्याचं रूपांतर होतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू एक्सप्रेस नॉट सप्रेस. आणि मग ते कसे चक्राशी कनेक्टेड आहेत तो अभ्यास सुरू केला कारण वेळ खूप होता. मग ते चक्राचा अभ्यास सुरू केला. म्हटलं मी इन्व्हेस्ट करते, वेस्ट कशाला करू, आय विल इन्व्हेस्ट, आय विल नॉट वेस्ट. सो मग ते केल्यावरती कळलं अरे प्रत्येक चक्र हे प्रत्येक ऑर्गनशी असोसिएटेड आहे. सो मी जे इतके वर्ष न्यूनगंड पाळला होता किंवा जे काही होतं इट इम्पॅक्टेड माय सिक्रल चक्रा. बिकॉज प्रत्येक चक्राचं एक एक वैशिष्ट्य आहे. जसं रूट चक्र म्हणशील तर रूट चक्र इज द फाउंडेशन ऑफ युअर लाईफ. दॅट गिव्स यू स्टेबिलिटी. इट स्पीक्स अबाउट सिक्युरिटी. त्याचा कलर रेड असतो. मग म्हटलं अरे यार माझे पाय का दुखतात कारण माझा रूट चक्र हल्लेला होता. आणि ज्यांचा रूट चक्र ब्लॉक्ड असतो किंवा हे असतो त्यांना गुडघे पायदुखी असं काय काय असतं कारण त्यांना स्टेबिलिटी नसते. ओके. लेट्स कम टू सेक्रल चक्र. जे बेंबीच्या 4 बोटं खाली असतं. सेक्रल चक्राचा कलर ऑरेंज असतो. आणि दॅट स्पीक्स अबाउट युअर सेक्शुअल प्लेजर्स अँड क्रिएटिव्हिटी. सो दॅट इज रिलेटेड टू युअर ऑर्गन्स. PCOD, PCOS, एंडोमेट्रियोसिस, युट्रस, मुलं बाळ होत नाहीत, इश्यूज बिकॉज युअर सेक्रल चक्र इज ब्लॉक्ड. कारण इंडियामध्ये सेक्शुअलिटीबद्दल किंवा पिरियड्सबद्दल इज अ टॅबू. लोकांसमोर येऊन आपण बोलत नाही. सो बायका सप्रेस करत जातात. आपल्या सगळ्यांच्या अंडरस्टँडिंगसाठी मी हे घेऊन आलेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ना प्लेसिंग दिलेत कुठले चक्र कुठे असतात आणि काय कलर्स आहेत. सो स्पाइन जिथे आपलं संपतं ना तिथे आपला असतो रूट चक्र. ॲज यू कॅन सी हिअर रूट चक्र. ओके. त्याच्यानंतर बेंबीच्या 2 बोटं खाली असतं आपलं सेक्रल चक्र. बेंबीच्या 2 बोटं वरती असतं आपलं सोलार प्लेक्सेस म्हणजे मणिपुरा चक्र. हार्ट चक्र तर आपल्या हार्टपाशीच असतो. त्याच्यानंतर थ्रोट चक्र गजापाशी. थर्ड आय चक्र 2 भुवयांच्या मध्ये. आणि इथे असतं आपलं क्राऊन चक्र. सो हे अंडरस्टँडिंगसाठी म्हणून म्हटलं मी हे घेऊन येते. सो कमिंग बॅक टू अवर सेक्रल चक्र. सो इट इज अबाउट सेक्शुअल प्लेजर्स अँड क्रिएटिव्हिटी. सर रिलेशनशिप्समध्ये इश्यूज असतील नवरा बायकोंच्या किंवा ओव्हरऑल म्हणजे तुमचं सेक्रल चक्र जे आहे तिथे गडबडी. यू हॅव टू वर्क ऑन दॅट. आणि मुलींसाठी मग मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम्स असतात, PCOD, PCOS. सो ते सेक्रल चक्र यू हॅव टू वर्क ऑन दॅट. पण तुम्ही त्याच्यावर काम नाही केलं ना तर तो आजारपणात रूपांतर होणार बिकॉज यू आर नॉट पेईंग अटेन्शन टू दॅट. मग त्याच्या पुढे तर मणिपुरा चक्र बेंबीच्या 2 बोटांवर. दॅट इज अबाउट कॉन्फिडन्स. मी आय कॉन्फिडन्स. मग कधी कधी ज्याला खूप इगो असतो ना त्याचं ते ओव्हर ऍक्टिव्ह असतं चक्र. सो त्याला ते टेम डाऊन करावं लागतं. त्याचा रंग ओव्हर ऍक्टिव्ह. त्याचा रंग येलो. ओके. येलो कलर असतं. सो ह्याच्यामध्ये पण ना ब्लॉक्ड चक्रज असतात, ओव्हर ऍक्टिव्ह आणि अंडर ऍक्टिव्ह असे 3 कॅटेगरीज असतात. सो मी पेंड्युलमच्या द्वारे ते चेक करते आणि त्याच्यावरनं कळतं त्याच्या स्पीडवरनं की ते ब्लॉक आहे का ते ओव्हर ऍक्टिव्ह आहे. कारण बरीचशी लोक खूप हायपर असतात, खूप इगो असतो. मी आय मैं त्यांचे ओव्हर ऍक्टिव्ह असणार डेफिनेटली. सो मग त्या अनुषंगाने मग मी त्यांना ट्रीटमेंट देते किंवा काय करायचे काय नाही करायचे ते सांगते. देन युअर हार्ट चक्र अनाहता. दॅट इज ग्रीन इन कलर. आणि तुम्हाला लहानपणापासून जसे अनुभव येतात प्रेमाला घेऊन त्याप्रमाणे तुम्ही बनता. आता खूप अब्युझिव्ह अँड टॉक्सिक वातावरणात जर तुम्ही जन्माला त्या फॅमिलीत असाल तर यू कॅन बिकम अ नार्सिसिस्ट किंवा बाकी मेंटल डिसऑर्डर्स असू शकतात. किंवा खूप प्रेमाने वाढलात तर तुम्ही बिकम अन एम्पॅथ. सो अगेन तुम्ही काय लहानपणापासून घेऊन वाढलेला आहात त्याप्रमाणे हार्ट चक्र जो आहे तो काम करतो. किंवा कधी कधी प्यार में धोखा मिल जाता है तो पूरा दुनिया अपने को ऐसी दिखता है. पण हे कळत नाही की प्यार में धोखा एक इंसान ने दिया है. इसका मतलब यानी की पूरा प्यार खराब है. तुम्ही शहाणे व्हा. ही जी चूक इथे केली ती त्याच्यात नाही करणार, त्याच्यात मी शहाणे येऊन जाणार. लव्ह इज ब्युटिफुल
पण ते मग हार्ट चक्र ज्या ब्लॉक असतो त्या मी क्लायंटला मग त्या अनुषंगाने त्याला ट्रीट करते. ग्रीन चक्र, ग्रीन कलर हार्ट चक्र. मग येतो आपला थ्रोट चक्र, दॅट इज ब्लू, लाईट ब्लू. थ्रोट आणि थर्ड आयचा ब्लूच असतो, फक्त लाईट आणि डार्क हाच तेवढा फरक असतो. सो थ्रोट चक्र ज्यांचा ब्लॉक असतो ना ते तुमचे थायरॉइड ग्लँड्स किंवा कॉन्फिडन्स नाही, कापरा आवाज, लो आवाज, वीक आवाज. हार्ट चक्र लंग्स आणि या सगळ्यांशी असोसिएटेड असतो. त्याच्यानंतर मणिपुरा जो आहे तो तुमचे गॅसेस आणि वरचं पोट त्या ऑर्गन्सशी रिलेटेड आणि मागची बॅक. थ्रोट चक्र इज थायरॉइड किंवा तुम्हाला कॉन्फिडन्सच नसतो बोलायचा, तुम्ही घाबरता, शाय असता, तर तुम्ही जर थ्रोट चक्रावर काम नाही केलं तो पुढे जाऊन थायरॉइड होऊ शकतो किंवा घशा वारंवार लोक खाकरतात किंवा घशाचे किंवा कान. सो तुमचा थ्रोट चक्र ब्लॉक आहे म्हणून ते प्रॉब्लेम्स होतात. त्याचा कलर असतो लाईट ब्लू. देन वी कम टू अवर थर्ड आय. थर्ड आय इज डार्क ब्लू कलर आणि इट इज फॉर व्हिज्युअलायझिंग थिंग, प्लॅनिंग, की मला ह्या डिरेक्शनला जायचं आहे. आपण सगळं प्लॅन करतो, पण ज्यांचा तो ब्लॉक असतो ते लोक काही प्लॅनच करू शकत नाही, ते आहेत तिथेच राहतात कारण त्यांना पुढचं काही प्लॅनिंगच नाही, कारण तो चक्र ब्लॉक असतो. किंवा काही काही ओव्हर प्लॅन करणारे असतात, अतिच प्लॅन करून बसतात, रियालिटीचं भानच नसतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गेट युअर चक्रास चेक्ड. आणि क्राऊन चक्र इज अबाउट रिसिव्हिंग, कारण की तुमचं काय आहे बॅलन्स पाहिजे. तू जर बघितलं वी आर पार्ट ऑफ नेचर. नेचरमध्ये 12 तासांचा दिवस, 12 तासाची रात्र. ठीक आहे, तुम्ही आपण जाऊ शकतो का साऊथ पोल किंवा नॉर्थ पोलला, तिथे जा महिने रात्र, इम्बॅलन्स आहे ना तो. सो तसंच आपल्या वी आर पार्ट ऑफ नेचर. सो आपल्यामध्ये पण तो बॅलन्स, यिन यंग, ते बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. आता इथे एक पॉईंट मी नमूद करेन, खूप लोकांना हे माहित नाही की प्रत्येक पुरुषात एक स्त्री आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष एनर्जी वाईज, नॉट रिअल लिटरल. ज्या पुरुषांमध्ये फेमिनिन एनर्जी जास्त असते ते घरात तुला जास्त काम करताना दिसतील किंवा बायकोला मदत करणारे असतात ना, मग भाजीच आण, मग हेच कर, आणि एकदम एकदम प्रेमळ आणि दे आर व्हेरी मदरली फिलिंग आणि असं. आणि ज्या बायकांमध्ये मॅस्क्युलिन एनर्जी जास्त असते त्या तुला अशा धडाडीच्या दिसतील, जसे पायलट, पोलीस किंवा घरच्या सगळ्या जबाबदाऱ्यामध्ये कंधे पे सारा बोझ या कंधे पे सारा जिम्मेदारी उनके ऊपर होता है, किंवा ती बाई अशी एकदम डिसिजन मेकिंग असते. सो इट इज नॉट बॅड, बट यू हॅव टू बॅलन्स दॅट, कारण त्याचा अतिरेक झाला ना तर मग प्रॉब्लेम होतो. म्हणूनच ज्यांच्यामध्ये मॅस्क्युलिन एनर्जी जास्त असते रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होतात. ते ज्यांच्यामध्ये फेमिनिन एनर्जी ज्या पुरुषांमध्ये असते ना तिथे बायको डॉमिनेट करू शकते, किंवा ज्यांच्यामध्ये मॅस्क्युलिन एनर्जी जास्त आहे ती बाई डॉमिनेट करू शकते. तो हे कळणं आणि त्याच्यानंतर ते बॅलन्स करणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी चक्रास, नो युअर चक्रास आर वाय इम्पॉर्टंट की यू कॅन करेक्ट इट. सो हिलिंग इज अबाउट करेक्टिंग द थिंग्स विच आर नॉट गोइंग ऑन ट्रॅक. टेक द रिस्पॉन्सिबिलिटी, ऍक्सेप्ट, फर्स्ट सी, accept, take the responsibility and change. So when you come to me for chakra healing, मी आधी हे सगळे चक्रा चेक करते. जसं मी तुला म्हणाले की 114 चक्राज आहेत आणि त्याच्यामध्ये मेन 7 चक्राज आहेत. तर त्या 7 चक्राज वरती तर आपण काम करतो, पण मायनर चक्राज जे आहेत जसं इनिशिएटिव्ह आहे, बॅगेज आहे, खांदा इज बॅगेज. ओके, इनिशिएटिव्ह म्हणजे तुमचं अँकल, स्ट्रेंथ, या छोटे छोटे जे चक्राज आहेत ते सुद्धा मी चेक करते पेंड्युलमने. आणि मग तुम्हाला जेव्हा मी सगळं सांगते, जसं एक्झाम्पल त्याचं झालं तर मी ही केस स्टडी आणली म्हणजे ह्या क्लायंटची, सोप्या भाषेत तुम्हाला कळेल. आता इथे जसं आता आहे हाताचे की थंब, त्याच्यानंतर आहे इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर, रिंग फिंगर. तर आता इथे बाजूला त्यांचे कीवर्ड्स आहेत की त्यांचं काय काय काम आहे, की थंब इज फॉर विल पॉवर, ओके, इंडेक्स फिंगर इज फॉर इनिशिएटिव्ह. तर आता ह्याच्यामध्ये पण राईट आणि लेफ्ट आहे. ओके, मग त्याच्यापैकी कधी कधी राईट तुमचं ओपन असतं की तुम्ही इनिशिएटिव्ह घेताय, पण कुठे अडताय लेफ्ट, की ते पुढे कंटिन्यू करण्यासाठी तुमच्यामध्ये ती ताकदच नाही का, कारण ते ब्लॉक आहे. तुम्ही रिॲक्शन बघताय पण ऍक्शन आतमध्ये इथे ब्लॉक आहे. मग हे जेव्हा कळतं त्याच्या बाजूला मग मी ॲफर्मेशन्स देते की तुम्ही हे ॲफर्मेशन्स करा, त्या चक्रावरती ठेवून तुम्हाला चेंज दिसायला सुरुवात होईल. सो दिस इज हाऊ आय गो इन डिटेल. म्हणजे 7 चक्रावरती फोकस तर मी करतेच, पण त्या व्यतिरिक्त मायनर चक्राज आर ऑल्सो इम्पॉर्टंट. अगेन बटाट्याची भाजी, मोहरी, हळद, सो मायनर चक्राज आर लाईक दॅट. सो अशा पद्धतीने एक व्यक्ती जेव्हा माझ्याकडे येते, क्लायंट जेव्हा माझ्याकडे येतो, तेव्हा त्याला मी सांगते की हे चक्रास ब्लॉक आहेत. मग त्या हिशोबाने मी ॲफर्मेशन्स देते, बीजमंत्र शिकवते. जसं भूक लागल्यावर आपण खातो तसे प्रत्येक चक्राला ती एनर्जी लागते. मग लंग, वंग, हंग, यंग, ओम, ओगम, सत्यम असे प्रत्येक चक्राचे एक बीजमंत्राज आहेत.
ओके, तर ते आपण रोज एक 5 मिनिटं केलं, त्याचं रेकॉर्डिंग मी देते. मग ते तुम्ही करायला लागलात की कसे ते चक्र ऍक्टिव्हेट व्हायला लागतात. एकदा तुमचे चक्र ऍक्टिव्हेट व्हायला लागले की ती एनर्जी तुम्हाला फील व्हायला लागते आणि ती एनर्जी आतमध्येच क्रिएट झाली की तुमच्या त्या ऍक्शन्समध्ये यायला लागते आणि एकदा ऍक्शन्समध्ये तुम्ही ती थ्रो करता, you attract abundance in your physical, in your mental, in your emotional, in your financial. Abundance is not only for money. Abundance is for your good health also, Yes. good family also. पण तुम्ही जेव्हा हे चक्रांवरती काम करायला सुरुवात करता हे त्याच्यानंतरच शक्य होतं. नाहीतर मग आपण जैसा चल रहा है वैसा चलने दो. तू मध्ये पेंड्युलम म्हणालीस, म्हणजे काय असतं? सो आय शो यू दॅट ऑल्सो. सो पेंड्युलम हे जिओलॉजिस्ट वापरायचे आणि वापरतात रादर जमिनीच्या पाणी कुठे शोधून काढायला. बरं. मी हे चक्रास चेक करण्यासाठी की कुठले चक्रा ओपन आहेत आणि कुठले चक्रा ब्लॉक आहेत. तर आता ह्या पेंड्युलमला मी अट्ट्यून झाले, म्हणजे काय, मी एनर्जी ह्याच्याशी कनेक्ट केलेली आहे. आणि म्हणजे माझा एक्सपिरियन्स, मी जेव्हा पहिल्यांदा माझं पेंड्युलम केलं मी म्हटलं तू हिलारी आहात, पण आता जेव्हा मी करते तेव्हा मला माहिती आहे की मी नाही हलवते. सो जस्ट तुम्हाला हे 2 बोटांमध्ये पकडायचं असतं आणि हे येस नो साठी वापरतात. अच्छा. सो आता मी ह्याला असं अट्यून केलंय की इफ द आन्सर इज येस यू विल गो क्लॉकवाईज, इफ द आन्सर इज नो यू विल गो अँटी क्लॉकवाईज. सो आता समजा वी कॅन प्ले अ लिटल गेम हिअर. ओके. मग मी मनात प्रश्न काय सांगायचा असतो, तू मला विचार, मग त्या हिशोबाने ते आन्सर येस किंवा नो येईल. सो वी कॅन डू हिअर. ओके. पण येस किंवा नो मध्ये पाहिजे का? हा. बरं. ओके. वन मोर थिंग आय हॅव इट. सो ही एक तबकडी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नो, अननोन, येस आणि मे बी असं आहे. सो मी काय करते, बरेचदा माझा कुठचाही क्लायंट आला तर मग मी अशा पद्धतीने होतं. सो वी कॅन डू दिस हिअर. ओके. सो माझा प्रश्न असा आहे की मी एक नवीन प्रोजेक्ट घेतलाय ओके काम करायला, तो प्रोजेक्ट सक्सेसफुल, प्रश्न तुला कळला का मला? तो प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल का? हा. ओके. You can come and see her. This is so showing me yes. ओके. सो हे मी इथे खालती ठेवून करते म्हणजे आपल्याला. सो प्रश्न असा विचारला की भार्गवीने जो प्रोजेक्ट घेतलेला आहे तो सक्सेसफुल होईल का? अगेन सक्सेसफुल होईलचं पॅरामीटर्स खूप वेगळे आहेत. 10 शो कोणासाठी सक्सेसफुल असू शकतात किंवा प्रॉपर आपण जे म्हणतो त्याला की एक लोकार्थाने बक्षीस असतील, फायनान्शियल, तू म्हणाल जसं प्रत्येक गोष्ट आपल्याला फायनान्शियल सगळ्या अनुषंगाने. सो भार्गवी नवीन शो जो करणार आहे त्याच्यामध्ये तिला यश मिळेल का? तो सक्सेसफुल होईल का? येस. सो आता एखादा असा प्रश्न विचार ज्याच्यामध्ये अजून काही गोष्टी असू शकतील. म्हणजे आता काही विचारू शकते, म्हणजे एक तुला दाखवू शकेन मी की कसं हे पेंड्युलम तुला आन्सर देऊ शकतं कुठल्या कुठल्या अनुषंगाने, आणि खूप इम्पॉर्टंट असतं येस नो. म्हणजे मला प्रश्न गाईड कर, मला कळत नाहीये. एनिथिंग अबाउट युअर हेल्थ और एनिथिंग वेल्थ. ओके. माझ्या आईची तब्येत गेले 2 महिने फार बरी नाहीये. सो आईची तब्येत पुढे चांगली राहणार आहे का? विचारायचं आधीच येस वर गेलंय. सो आईला टेन्शन घ्यायची येस अजिबात नाही. सो हे तुम्हाला गाईड करतं. तर या गायडन्सनुसार समजा एखादी गोष्ट असेल नो, तर मग मी तुम्हाला सांगते की ही गोष्ट होणार नाहीये, पण तुम्ही खचून जाऊ नका, ह्याच्यावर आपण तोडगा काढूया. मग प्रोडक्ट्स तिकडे कामी येतात आणि मग तुमचा माइंडसेटवरती मी काम करायला सुरुवात करते की ठीक आहे आता ही नाही होणार आहे गोष्ट कदाचित, पण तुम्ही ती गोष्ट होणार नाही म्हणून दुःखी होऊ नका किंवा ती गोष्ट होणार आहे म्हणून तुम्ही आनंदी होऊ नका. तुम्ही इतके स्ट्रॉंग राहा की ती गोष्ट चांगली जरी असली आणि वाईट जरी असली तरी मी एन्जॉय करणार आहे. ते म्हणतात ना, तुमची गाडीची चावी तुम्ही दुसऱ्यांच्या हातात देऊ नका. मला मोशन सिकनेस आहे, मी मागे नाही बसू शकत, सो मग मी रिक्षेत बसते. मी तिथे येऊन त्या माणसाला कशाला बोलत बसू? मला कळतंय ना की मला गाडी लागते, मग मी त्या गाडीत नाही बसत, मी रिक्षेने येते किंवा मग मी पुढे बसते. सो आप अपने आप को इतना स्ट्रॉंग बनाव की बाहेर काय चाललंय ह्याच्यावरती मी माझा आनंद किंवा दुःख नाही ठरवणार. मी इतकी स्ट्रॉंग आहे की आनंदाला तर एन्जॉय, दुःखाला तर मी लेसन शिकेन आणि आय विल बी अगेन आय बी हॅपी. येस. सो दॅट इज हाऊ इट वर्क्स. आणि मग हे प्रोडक्ट्स आय शो यू. सो हे पेंड्युलम आहे
ह्याच्यावरनं आपल्याला येस नो कळतं. आणि चक्रा चेकिंगला हे खूप कामी येतं की चक्रा ओव्हर ऍक्टिव्ह आहे, अंडर ऍक्टिव्ह आहे का ब्लॉक आहे, ते मला कळायला मदत होते. ओके, दिस आर फॉर्च्यून कार्ड्स. ही टॅरोपेक्षा वेगळी असतात. हा, खूप. अगं ह्याच्यामध्ये पण एंजल कार्ड आहेत, लेनॉर्मन कार्ड स्पीक्स अबाउट युअर कॉन्शियस माइंड, जे डे टू डे लाईफमध्ये असतं. टॅरो कार्ड स्पीक्स अबाउट युअर सबकॉन्शियस माइंड. दिस फॉर्च्यून कार्ड विल स्पीक अबाउट युअर एनर्जीज, की तुझी आत्ताची एनर्जी काय आहे. सो लेट मी डू रीडिंग फॉर यू अबाउट दिस शो. Okay, eagle. You will soar towards your destiny with greater clarity and strength. सो तुम्ही हा जो काही शो करता हे तुम्हाला खूप क्लॅरिटी. आणि ईगल हा असा पक्षी आहे ना, तुला माहितीये की तो स्वतःलाच परत उभं करतो. आणि ईगल इज अ व्हेरी स्ट्रॉंग बर्ड. सो खडतड पण असेल ना मार्ग किंवा काही अप्स अँड डाऊन्स, बिकॉज लाईफ इज ना नॉट ब्लॅक ऑर व्हाईट, इट्स ब्लॅक अँड व्हाईट. अप्स अँड डाऊन्स रहेंगे ही. जेव्हा ते मॉनिटरवरती असं बीप वर खाली वर खाली, तुम्ही जिवंत, दॅट इज अ साईन. तुम्ही जोपर्यंत खाली जाणार नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला वर असल्याची मजा काय होती ते तुम्हाला रिअलाइज होणार नाही. आणि तुम्ही वर जेव्हा जाल ना, तेव्हा कुठून आलात ह्याची तुम्हाला जाणीव ठेवण्यासाठी तो अप अँड डाऊन रहेगा. बट डेफिनेटली युअर टीम, एंटायर टीम इज व्हेरी स्ट्रॉंग. आणि ईगल सारखी उंच भरारी, कारण ईगल पेक्षा कोणी वरती, आय थिंक एरोप्लेनच राईट, पक्षी तो ग्रेटर हाईट्स. सो दिस टॉक्स अबाउट युअर एंटायर एनर्जी आणि तुमचे एम्स, ऍस्पिरेशन काय ते हे तुम्हाला फॉर्च्यून कार्ड जे आहेत त्याच्यातनं तुम्हाला कळतं. चांगलं आलेलं आहे तुम्हाला. सो माझे काही प्रोडक्ट्स आहेत जे अगेन मी बिलीव्ह नव्हते करत, पण असं म्हणतो ना की माणसाला जेव्हा अनुभव येतो तेव्हाच तो त्यातनं खजाना. माझा बॉक्स आहे पेंटिकल साईन, याला पेंटिकल साईन म्हणतात, इट इज फॉर मनी. सो आता बरेचसे प्रोडक्ट्स आहेत जे मी बनवायला लागले. माझे सर लकीली खूप चांगले आहेत तर आम्ही बनवतो. सो आय स्टार्ट विथ द ब्रेसलेट. आता हे ग्रीन ॲव्हेंचुरनचं ब्रेसलेट आहे. सो दिस इज फॉर युअर हार्ट हिलिंग. किंवा हा म्हणजे चक्रामध्ये जो हिरवा रंग आहे, एक्झॅक्टली. किंवा मग तुम्हाला लव्ह कमी पडत असेल तर हार्टसाठी मी रोज क्वार्ट्स किंवा ग्रीन ॲव्हेंचुरन सजेस्ट करते. ज्यांनी काय होतं, घातल्या त्या एनर्जीज तुमच्यामध्ये व्हायब्रेट व्हायला, फ्रिक्वेन्सीमध्ये त्या मॅच व्हायला सुरुवात होतात. त्याच्यानंतर दिस इज अ क्लिअर क्वार्ट्स म्हणजे स्फटिक फॉर मेंटल क्लॅरिटी, डिसिजन मेकिंग. जो कोणी अडखळत असेल डिसिजन घ्यायला की नाही यार मला मेरे को डिसिजन दे, डुअल माइंडमध्ये असतात, सो मग त्या लोकांना मी हे ब्रेसलेट देते. असे वेगवेगळे चक्रा ब्रेसलेट आहेत. तसं जसं मी म्हणाले सनस्टोन, हेल्थ, करिअर सक्सेस, वेट लॉस. आणि माझं 7 किलो वजन कमी झालं आहे. पण तू एक्सरसाइज पण करते, योगा करते. फायनली आय एम फॉलोइंग युअर फुटस्टेप. मला योगा जाम बोर व्हायचं, असं की नो योगा, पण नाव आय एम लाईक आय लव्ह योगा सो मच. पण हे काय मला, कारण मला वाढदिवसाला सुलेखानी वेंग स्केल दिलं गिफ्ट आणि माझं वजन इतकं वाढलं होतं, ओ गॉड. आणि बर्थडेच्या दिवशी असं कोण देतं वेंग स्केल, का देईल ना कोणी, पण आय थँक्ड हर. कारण त्याच्यानंतर मी योगा सिरियसली घ्यायला लागले. तो मग हे वेट लॉस ब्रेसलेट घातल्यानंतर आणि दिस अट्रॅक्ट्स मनी. सो आय एम लाईक अबंडंट ऑल द टाइम. दिस इज अगेन सिट्रीन. हे मी ज्यांना बिझनेसमध्ये ग्रोथ हवी असते त्या लोकांना देते. तर असे जवळजवळ 40 ते 45 टाईपचे ब्रेसलेट्स येतात. तो तुमचे जे चॅलेंजेस आहेत त्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करून मग मी तुम्हाला ते ब्रेसलेट सजेस्ट करते. देन आय हॅव सम स्टोन्स. आता हा लावा स्टोन आहे. तर ज्वालामुखी जेव्हा फुटतो तेव्हा त्याच्यातून जे स्टोन्स येतात ते हे रॉ फॉर्ममध्ये स्टोन्स आहेत. त्याचे ब्रेसलेट पण येतं. हा स्टोन पर्टिक्युलर घरी ठेवण्याच्या मागचा उद्देश असतो की आपल्याकडे निगेटिव्ह एनर्जीज किंवा आय विल नॉट से ब्लॅक मॅजिक बट निगेटिव्ह लोकांच्या प्रत्येकाच्याच नजरा सेम नसतात, प्रत्येकाचीच एनर्जी सेम नसते. आणि तुला माहिती आहे पूर्वीच्या काळात आपल्याला आई बाबा सांगायचे की आपल्या लोकांमध्येच उठा बसा. का? त्याच्या मागे कारण होतं. भेदभाव हा त्याच्या मागचा भाव नव्हता. पण जेव्हा तू आणि मी एकाच लेवलला असतो, नॉट फायनान्शियल म्हणते मी, पण विचारांनी, आणि जेव्हा तुम्ही त्या लेवलला असता ना तेव्हा तुमचे एम, ऍस्पिरेशन, गोल सेम असतात. पण तुमच्या दोघींकडे सेम असतं तर तिथे जेलसी वगैरे काही तो भावच नसतो. पण तू जेव्हा थोड्या खालच्या ह्याच्यामध्ये जाते तेव्हा खालच्याला ईर्षा होऊ शकते की आपण ज्या वरच्या लोकांमध्ये राहिलो तर आपल्याला इन्सिक्युरिटी की अरे यार, मग ती सतत मॅचची कॉम्पिटिशन. पण जेव्हा बरोबर असतं ना इक्वलला ते सगळं काहीच नसतं. त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे एनर्जीज. कारण की जर एखादी जेलसी वृत्तीची व्यक्ती आली तर ती एनर्जी
लागते. म्हणजे तुम्ही माना नका मानू, अंधश्रद्धा पसरवणं ह्याच्या मागचा हेतू नाहीये, पण एव्हरीथिंग इज एनर्जी. सो देर आर गुड एनर्जीज, बॅड एनर्जीज, देर आर डार्क एनर्जीज अँड लाईट एनर्जीज. इफ देर इज अ डे, देर इज अ नाईट ऑल्सो. सो जसा उजेड आहे तसा काळोखही आहे, देव आहे तसा दानव आहे, जिथे चांगलं आहे तिथे वाईट आहे. सो ज्याचा विश्वास असतो त्यांना मी हा स्टोन देते की ह्याच्यामध्ये त्या एनर्जीज कॅप्चर करायची, निगेटिव्ह एनर्जी कॅप्चर करायची क्षमता आहे. सो हे मी घरी ठेवायला देते. अँड दिस इज लाईक द फेमस पायराईट. त्याचं ब्रेसलेट हे अशा फॉर्ममध्ये येतं आणि रॉ मध्ये हे असं असतं. हा पायराईट स्टोन तुम्हाला नॉर्थ डिरेक्शनला ठेवायचा असतो आणि ते ठेवायची पद्धत, तो ठेवायचा दिवस, कुठले मंत्र बोलायचे ते तुम्ही जेव्हा माझ्याकडनं घेता तेव्हा मी सांगते. दिस अट्रॅक्ट्स मनी लाईक एनिथिंग. म्हणजे भार्गवी मला एकही दिवस असं आठवत नाही 5 वर्षात की मी भले 50 रुपये कमवत असेल पण कमवतीये. मी एक शिकली आहे, आ रहा है 5 रुपये भी रहेगा, बी थँकफुल अँड ग्रॅटिट्यूड इट इज मस्ट. मी प्रत्येक म्हणजे वाईट झालं तरी मी थँक्स म्हणते, चांगलं झालं तर थँक्स म्हणते. पण दिस अट्रॅक्ट्स मनी. व्हॉट इट क्रिएट्स मनी एनर्जी इन युअर हाऊस, इन युअर ऑरा. आणि तुम्ही ती एनर्जी जसं म्हटलं की इफ यू वॉन्ट समथिंग यू हॅव टू बी दॅट. आय वॉन्ट मनी, आय बिकम मनी एनर्जी. सो दिस क्रिएट्स मनी एनर्जी इन युअर एंटायर ऑरा आणि घरामध्ये. मग ते पेंडंट फॉर्ममध्ये पण येतं, अंगठी पण येते, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये आहेत. दीज आर माय ऑइल्स. सो हे सगळे पौर्णिमेला तयार करतो, तुमची डेट ऑफ बर्थ आणि नाव सगळं घेऊन. जसं आता हे हिलिंग ऑइल आहे, जर आजारपण असेल, ऑफकोर्स तुम्ही डॉक्टरांची ट्रीटमेंट वगैरे सुरू करतात, पण ह्या गोष्टी ॲडेड तुम्हाला स्पीडअप प्रोसेस करते. तो ह्याच्यामध्ये हे आहे हिलिंग ऑइल आहे, हे मनी ऑइल आहे. मग ह्याच्यामध्ये हर्ब्स घालतो आम्ही. इफ यू कॅन सी हिअर हर्ब्स असतात ह्याच्यामध्ये. हे पौर्णिमेला आम्ही पूर्ण चार्ज करतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला देतात. ते इट टेक्स 15 days टू चार्ज. त्याच्यानंतर मग 11 दिवस ते देवासमोर ठेवून त्याला ते मंत्र आणि हे सगळं करून चार्ज करून 1 महिना लागतो मला द्यायला. आणि मला काही घाई नसते. मी क्लायंटला सांगते की वेळ लागणार आहे, तुम्हाला बाहेर मिळेल, पण मी पूर्ण ऑथेंटिकली तुम्हाला ते करून देते. आणि माझे इव्हन जे हे आहेत ब्रेसलेटचे विथ सर्टिफिकेट येतात ऑथेंटिक, कारण मी खूप क्लिष्ट बाई आहे. मला असं कुठूनही काही मी आणणार नाही. सो माझ्याकडे येणारा क्लायंट सुद्धा 100% त्याला खात्रीनेच घ्यायला पाहिजे, कारण लोक विश्वास टाकतात आणि त्या विश्वासाला तडा कुठे मला पोचवायचा नसतो. सो यू कॅन सी सगळे हर्ब्स आहेत ह्याच्यामध्ये, या मनी ऑइलमध्ये. सो मग असं रोड ओपनर आहे, कामं अडकतात लोकांची, अडकत होतात, मग रोड ओपनर मी त्यांना ऑइल देते. बिझनेस सक्सेस, मग हे लावल्याने काय होतं की त्या इथे लावायचे असतात मनगटाळ. मग ते तुम्ही जेव्हा लावल्यावरती मग मी तुम्हाला काही नंबर देते, स्विच नंबर, जसं मनीचा आहे 19962. सो ते गुरुवार, शुक्रवार, रविवार स्पेशली लावायचं आणि मग ते 199621147 108 बोला. सो अगेन यू आर क्रिएटिंग दॅट एनर्जी ऑन युअर स्किन, द बॉडी अँड द ऑरा. सो दिस इज हाऊ द ऑइल वर्क्स. सो हे असे ब्रेसलेट्स, ऑइल्स आणि काही कॅन्डल्स पण आहेत आणि स्प्रेज आहेत विच आय वुड लाईक टू शो यू. आता ही मास्टर मर्लिन कॅन्डल आहे, विश मॅनिफेस्ट, म्हणजे मास्टर मर्लिनला विश मॅनिफेस्टर म्हणतात. ही ग्रीन आहे, ही मनीसाठी आहे. ह्याच्यामध्ये रेड कलर येतो, येलो कलर येतो, वेगवेगळे कलर्स पण येतात कॅन्डल्समध्ये. आणि आय शो यू दॅट रोड ओपनर कॅन्डल. जसं मी तुला म्हणाले की ही मांजरीच्या शेपमध्ये कॅन्डल आहे. आणि जसं बिल्ली कैसे पतली गली से रास्ता निकाल लेती है ना, तर तुमच्या लाईफमध्ये जे इश्यूज असतात, चॅलेंजेस असतात, ते पटकन निघून जावेत म्हणून ही कॅट कॅन्डल. सो ह्याची प्रोसेस असते. आता हे रोड ओपनर ऑइल जे आहे, हे रोड ओपनर ऑइल जे मी मगाशी दाखवलं तुला, ते काय करायचं, मग ते ह्याला या मांजरीला लावायचं आणि या मांजरीशी लावताना बोलायचं की माझे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे निघून गेलेले आहेत, ते निघून जाऊन दे, त्याच्यासाठी मी तुला आहे. मग त्या मांजरीशी ते लिटरली करायचं, म्हणजे अगेन यू आर पुटिंग द एनर्जी. आणि मग ती बर्न करायची आणि मग ती हळूहळू ती मेल्ट होते, दुसऱ्या दिवशी फेकून द्यायचं. पण काय आलं की तुमच्या ऑरामध्ये त्या धुरातनं ते आपण होम हवन, सत्यनारायणची पूजा करतो, मंत्रोच्चार असतात, हे टेक्निक्स वेगवेगळे आहेत आता, कारण हे अपग्रेड झालंय. तर मग हे कॅन्डलच्या द्वारे किंवा बऱ्याचदा लोकांना असं वाटतं काय कॅन्डलला लावून तेल लावून होतं. नाही, अगेन श्रद्धा, तुमचा विश्वास असेल तर तुम्ही करा. आणि मॅजिकल रिझल्ट आलेत. म्हणजे लोक कुठे कुठे जाऊन त्यांना खूप फरक पडलेला आहे. दीज आर स्प्रेज. आता हा क्राऊन ऑफ सक्सेस आहे आणि हा प्रोटेक्शन स्प्रे आहे. सो हे स्प्रे फक्त जस्ट हॅव टू स्प्रे लाईक दॅट. दिस इज फॉर प्रोटेक्शन. सो एव्हरी डे तुम्ही घराच्या बाहेर पडताना हा करा. निगेटिव्ह काही इन्फ्लुएन्स असेल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. दिस इज क्राऊन ऑफ सक्सेस, की तुम्ही जिथे कुठे तुम्हाला सक्सेस मिळत नसेल तर तुम्ही हा स्प्रे अगेन 1, 2, 3 असं स्प्रे करा आणि निघून जा. सो हे असे सगळे वेगवेगळे प्रोडक्ट्स पण आहेत ज्यांनी तुमचा ओव्हरऑल जो एक जर्नी आहे त्याला स्पीड मिळते. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, ह्या सगळं. सो इट्स मी जसं म्हटलं की हिलिंग इज अ जर्नी ऑफ होलनेस अँड वेलनेस. तर ह्या सगळ्या गोष्टी
स्वतःवर असलेला विश्वास, हिलरवरती असलेला विश्वास, या सगळ्या गोष्टींना जेव्हा तुम्ही एकत्र करता तेव्हा तुम्हाला एक छान काहीतरी तुम्ही जे मॅनिफेस्ट केलं ते तुमच्याकडे यायला लागतं. मनश्री, मला एक गोष्ट आज कळली आहे, ती आहे म्हणजे आपल्यावरचा विश्वास आणि एखाद्या पद्धतीवर विश्वास ठेवून जर आपण ती गोष्ट केली तर ती गोष्ट आपल्याला मिळते. काही वेळेला तो मार्ग खडतर असतो, काही वेळेला तो मार्ग सोपा असतो, कधी हायवे तर कधी पायवाट आहे. पण तुमचा विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या ठरलेल्या ध्येयापर्यंत नक्की पोचता. आणि मी नेहमी म्हणते, बघितलात तर दगड, मानलात तर देव. तुमच्या बघण्यावरती तुमची नजर काय आहे. असेही क्लायंट्स आहेत जे आत्महत्या करायला उभे होते आणि आज ते लाखोंमध्ये तर कमवतच आहेत, पण अमेझिंगली हॅपी आहेत. असेही क्लायंट आहेत की वारंवार सांगून सुद्धा त्यांनी इम्प्लिमेंट केलं नाही आणि अजूनही ते दे आर कमिंग टू मी की आम्हाला मार्ग मिळत नाही. अगेन व्हॉट यू चूज दॅट मॅटर्स. लाईफमध्ये फक्त एकच गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, व्हॉट यू चूज. आणि जर तुम्ही स्वतःलाच रिस्पेक्ट करत नाही, स्वतःवरतीच विश्वास नसेल, तुम्हाला विश्वास नाही येणार. सो जसं म्हणते, बघितलात तर दगड, मानलात तर देव. तो मानायला सुरुवात करा, कारण घेणारा श्वास तुम्हाला दिसत नाहीये. तुम्ही घेताय ना, विचार जे डोक्यात नाही येत आहेत ते दिसत नाहीयेत, तरी तुम्ही हुशार आहात ना. सॅटेलाईटवरून आपण फोन करतो, अगदी 4G 5G स्काईप वगैरे, त्या वेव्स, त्या रेस, त्या फ्रिक्वेन्सी दिसत आहेत का नाही, पण तुम्ही करताय ना. मग ह्या सुद्धा गोष्टी आहेत, त्याच्यावर विश्वास का नाहीये तुमचा. पण ते म्हणतात ना, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे मी कोणालाही कधी फोर्स करत नाही. तुम्हाला अनुभव येतील, मी आहे, तुम्हाला माहिती मी हिलिंग करते, त्यामुळे मला माझ्या टीचरने सांगितलं होतं की कुणालाही फोर्स नाही करायचं हिलिंगला, कारण त्याचे कर्म मग तू घेशील. कारण त्याला खड्ड्यात पडून जर अक्कल येणार असेल तर मग तू कशाला अडवतेस. त्याला जर माहितीये तू हिलर आहेस किंवा अजून खूप सारे, ती जाणारी व्यक्ती त्याच्याकडे. सो मी कधीही कोणालाही फोर्स करत नाही. तुम्ही आनंदाने आलात, स्वेच्छेने आलात, आय एम ऑलवेज देअर. पण एकदा माझ्याकडे आलात तर सेल्फ लव्ह मीन्स सेल्फ डिसिप्लिन, ते तुम्हाला करावं लागणार. सो मला असं वाटतं मी सेल्फ लव्ह आणि सेल्फ डिसिप्लिन फॉलो केलंय. येस, मी तुझी एक हिली आहे आणि आपण अनेक वेळेला गप्पा मारल्या. पण आज गप्पा मस्ती पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुलेच्या तू एपिसोडमध्ये आलीस. खूप लोकांना साध्या सोप्या भाषेत समजावलंच आणि मला असं वाटतं यानंतर खूप लोक या सगळ्या विश्वास ठेवून या सगळ्या ज्या सायकलच्या वेगवेगळ्या रेषा आणि मॉड्यूल्स आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून आपलं आयुष्य एक सकारात्मक, ज्याला आपण पॉझिटिव्ह तरी विश्वास ठेवा. म्हणजे मी हे म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे आणि कुठेही तुम्हाला आर्ट ऑफ लिव्हिंग काहीही कुठेही पण एक विश्वास ठेवा, कारण एक एनर्जी आहे जी सगळ्या जाती धर्मांमध्ये एक एनर्जी आहे. त्या एनर्जीवरती विश्वास ठेवा. मग मला माझं श्रद्धास्थान स्वामी समर्थांमध्ये दिसलं, तुला दत्तांमध्ये दिसलं, ते खूप गरजेचं नाहीये. एक कुठेतरी श्रद्धास्थान ठेवा, तिथे विश्वास ठेवा, कारण की एक एनर्जी आहे जी आपल्या सगळ्यांना या सृष्टीला चालवते. त्या एनर्जीसाठी ही सगळी स्वरूप आहेत, स्वामी समर्थ म्हणून साईबाबा, पण त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि मग स्वतःवर विश्वास ठेवा. अँड नथिंग, नो वन कॅन स्टॉप यू. हा विश्वासाचा मार्ग तू मला अनेक वेळा दाखवलास, त्याचप्रमाणे आज सगळ्या प्रेक्षकांनाही दाखवलास. त्याबद्दल खूप मनापासून थँक्यू. आमच्या शो मध्ये आलीस. ओ माय गॉड, तुमच्याकडनं छोटंसं गिफ्ट. थँक्यू सो मच. स्वकृती ना, नाईस, व्हेरी गुड. शॅम्पू अँड ऑल, थँक्यू सो मच. पण नॉट नेसेसरी ना की तूच मला गिफ्ट द्यायला पाहिजे. सो म्हणजे मी पण एक गिफ्ट आणले तुझ्यासाठी. माय गॉड, कारण तू खूप छान हे सुरू केलं आणि आपलं बोलणं व्हायचं की काहीतरी सुरू करायला पाहिजे, काहीतरी सुरू करायला पाहिजे. तर माझी आई नेहमी म्हणते की कौतुक करायला पाहिजे, कारण आजकाल लोक इतकी टिमिड झाली आहेत की कौतुकाचे 2 शब्द सुद्धा त्यांच्या तोंडून निघत. आणि मला कौतुक करायलाही आवडतं आणि करून घ्यायलाही आवडतं. सो मी तुझ्यासाठी एक छोटीशी भेट आणलेली आहे. आय होप यू लाईक इट. थँक्यू. आणि गणपती येत आहेत, सो छान एक स्टेटमेंट नेकलेस आहे. आणि मला असं वाटतं की असं छान छान तू पॉडकास्ट करत राहा आणि इंटरनॅशनली, ग्लोबली आणि सगळीकडे, आणि वेगवेगळ्या ही जी तुझी कॉन्सेप्ट आहे दुसरी बाजू, कारण ऍक्टर म्हणून लोक ओळखतात किंवा नयापण म्हणून लोक ओळखतात, पण ॲज अ हिलर आणि ह्याच्या मध्ये हिलिंगमध्ये मराठी लोकांना मराठी माहिती देणारी हिलर्स खूप कमी आहेत, व्हिडिओज खूप कमी आहेत. सो या माध्यमातनं हिलिंग काय आहे ह्याच्याबद्दल तू जो एक पॉडकास्ट करण्याचा डिसिजन घेतलास, त्यासाठी आय एम सो थँकफुल टू यू की तू या पद्धतीने इथे मला येऊन बोलायची संधी दिली. आणि हे सगळे जे हिलिंग मोडॅलिटीज आहेत ह्याच्यापैकी तुम्हाला जी हिलिंग मोडॅलिटी पटतीये, विश्वास आहे, ती तुम्ही करा.
कारण दॅट ट्रान्सफॉर्म्ड माय लाईफ. आणि ट्रान्सफॉर्मेशनचं जो एक आनंद आहे ना, की नाहीतर मग काय नॉर्मलच आयुष्य जगत असतो. बट जहाँ अप्स एंड डाउन्स ही नहीं है और चैलेंज में से बाहर आके हम वापस एक रिन्यूअल पाहिजे ना लाईफमध्ये. तर रिन्यूअच नाही केलं तर मग क्या ही लाइफ जिए आप, अगर आपने कुछ सीखा ही नहीं, कुछ टूटा नहीं फूटा नहीं, तो अब जोडोगे कैसे. जसं कित्सुगी आहे ना जापनीज, तुटलेल्या भांड्यांना ते सोन्याचा मुलामा मुलामा देऊन, देतात. आणि मग ते एक युनिक, तो एवरीवन इज यूनिक यार, मस्त जियो, टूटो फूटो वापस खड़े रहो. हीलर में हूँ, बहुत सारे लोग हैं, बट खुद को प्यार करो, सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ लव, एंड जस्ट लव योर सेल्फ. थँक्यू फॉर शोईंग दिस पाथ. आणि पुन्हा एकदा गप्पा मस्ती पॉडकास्ट विथ भार्गवी चिमुले या कार्यक्रमात तू आलीस. थँक्यू सो मच. लव यू.